अनादी आणि अनंत अशी कला संवेदना व्यक्तिमात्रातून स्वभावतः प्रकट होते आणि व्यवहारतः पूर्ण व्यक्त संवेद्य असते. तिचा एकल प्रत्यय नसून संवादी प्रत्यय असतो. म्हणजे कलाकृती निर्मिणारा आणि त्या निर्मितीचा श्रवण दर्शनाने आनंद आस्वाद घेणारा असे रसिकद्वय असते. कलाकृतीची निर्मिती होत असताना स्वतः निर्माता म्हणजे कलावंत हा निर्मितीबरोबरच पर्यायाने श्रवण दर्शनाचा आनंद घेत असतो. तर श्रवण दर्शनाने आनंद घेणारा प्रेक्षक श्रोता पर्यायाने निर्मितीचा आनंद आस्वाद घेत असतो. नमस्कार, मी तुषार माळी. देशकालमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आताच आपण जे अर्थपूर्ण आणि नादमय शब्द ऐकले ते कुठल्या प्राचीन भाष्यग्रंथातले नव्हते, तर ही आहेत सूत्र कलायुर्वेदातली. कला म्हणजे नक्की काय? कलेची निर्मिती प्रक्रिया कशी होते? कला कशी जन्म घेते? कलाकार कोण असतो? कलाकाराचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसं सांभाळलं पाहिजे? या आणि अशा अनेक प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे कलायुर्वेदामध्ये. कला आणि आयुर्वेद यांचा संगम म्हणजे कलायुर्वेद. आणि हे अद्भुत, अभिनव असं संशोधन ज्यांनी केलं आहे ते आहेत डॉक्टर दिग्विजय वैद्य. आज आपण या पुस्तकाबद्दल, कलायुर्वेद या संकल्पनेबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. आणि आज त्यासाठी आपल्यासोबत स्वतः डॉक्टर दिग्विजय वैद्य आहेत. डॉक्टर दिग्विजय वैद्य हे एक प्रसिद्ध गायक, संगीतज्ञ आणि संगीत संशोधक आहेत आणि कलायुर्वेद या पुस्तकाचे ते लेखकही आहेत. दिग्विजयजी, देशकालमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. आताच आपण ही जी काही सूत्र तुमच्याकडून ऐकली, तर आम्हाला या विषयाबद्दल अधिक माहिती तुमच्याकडून जाणून घ्यायची आहेच. तर पण सुरुवात मला अगदी मूळ प्रश्नापासून किंवा अगदी बेसिक प्रश्नापासून करायची, की नक्की कलायुर्वेद ही संकल्पना काय आहे, त्याबद्दल आपण आम्हाला सांगा. खूप पूर्वीपासून कला सादर होते, रियाज होतो, शिकले जाते. पण आपल्या प्रकृतीमध्ये काय घडत असेल अशी एक मला क्युरिओसिटी असायची. आणि आमचं वैद्य आडनाव म्हणजे माझ्या आजोबांपर्यंत सगळे वैद्यच होते. हो हो. त्यामुळे कदाचित तो रक्तातला गुन्हा असेल, त्यामुळे ती क्युरिओसिटी जास्त असेल. मी स्वतः गाणं शिकताना आमचे गुरुजी वेगळ्या वेगळ्या तऱ्हेची गायकी सांगायचे. मग त्याचा रियाज, त्याचं सादरीकरण. काही काळ मी चित्रकलेचा अभ्यास केला, थोडा काळ शिल्पकलेचा अभ्यास केला. त्याच्यानंतर संगीत नाटकामध्ये मी कामं केली. साहित्याच्या बाबतीमध्ये कथा, कविता वगैरे लिहिण्याचा एक थोडा उपद्व्याप केला. आणि ती आवड मला पहिल्यापासूनच होती, अशी ज्याला आपण काय मल्टीडिसिप्लिनरी म्हणतो तशी. आणि पुढे पुढे मग असं मी सांभाळलं की गाण्याकडे दुर्लक्ष जर व्हायला लागलं तर ते बाकीचं थांबवायचं. हो. पण ते मनातनं जात नव्हतं, कुठेतरी ते असणार. आणि त्याच्या बरोबरीने आमच्या गुरुजींनी गाण्याच्या क्षेत्रामधल्या ज्या काही एकूण आपण कलावंत असण्यासंबंधी कसं असावं, कसं वागावं, याच्या संबंधीची जे काही त्यांनी परंपरेतनं शिकलेल्या गोष्टी वगैरे. आणि मग मी आजूबाजूला पाहत गेलो की अनेक प्रतिभावान कलावंत हे त्यांची कला ही आपण ज्याला अगदी अकाली म्हणतो अशी उताराला गेलेली वगैरे, किंवा बराच काळ बरंच करतायत, टॅलेंट आहे, पण पुढं काही जात नाही. आणि मग ते एकूणच मिळून पुढे तो विषय असा मनामध्ये आकाराला येत गेला की कलेच्या बाजूनी मेडिकल सायन्सकडे पाहायचं
की कलेत जे घडतंय त्याला मेडिकल सायन्सच्या बाजूने मला जवळचा विषय म्हणून आयुर्वेद, हो. की त्याला समांतर प्रक्रिया तिथे काही दिसतात का? हं. आणि दुसऱ्या बाजूने त्याच्यात ज्या काही प्रक्रिया आहेत, की तशा घडल्यानंतर तो जे कलावंत वागतो, हं. मग त्याला लोक बाहेर कला असं म्हणतात. हं. बरं, आता काय झालंय की आपल्या जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये कोणत्या ना कोणत्या निमित्ताने डिझाईन, सजावट, संगीत ऐकणं, अमुक-तमुक ह्यामुळे कलेचा बराच अ, शिरकाव झालेला आहे आपल्या जीवनामध्ये. पण त्या मानाने कलेकडे गांभीर्याने पाहिलं जातं असं काही तितकं अजून दिसत नाही. हो. तर अ, पुणे विद्यापीठामध्ये मी हे जे ललित कला केंद्र स्थापन झालं, त्याच्या ज्या आधीच्या ॲक्टिव्हिटीज होत्या, हं. त्याच्यामधला मी एक महत्त्वाचा मेंबर होतो. अच्छा. कुलगुरू व्ही जी भिडे, एम आर भिडे वगैरे लोक होते हं. त्याच्यामध्ये. आणि ते ललित कला केंद्र स्थापन करताना त्याच्यापूर्वी एक सेमिनार झाला होता, की अभ्यासक्रम कसा असावा. हं. तर त्याच्यामध्ये मी हा शेवटी विषय माझा मित्रच होता एक ते कंडक्ट करणारा. त्यांना म्हणलं, "एक विषय मला बोलायचा आहे, पण कोणी बोललं तर ठीक आहे, नाहीतर मग मी बोलीन." आणि मग कलावंत आणि स्वास्थ्य ह्या बाजूनी कला वैद्यक हं. हा विषय पुणे विद्यापीठामध्ये डेव्हलप व्हावा किंवा तसा काही अभ्यासक्रमात समावेश व्हावा असं मी एक मांडलं होतं. त्याच्यावर चर्चा होऊन मग कलेसाठी शरीरशास्त्र, योगशास्त्र वगैरे असा एक छोटा टॉपिक तिथे ॲड झाला. पण पुढे काही ते फारसं गेलेलं दिसलं नाही. त्याच्यानंतर मी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचं जे संगीत कला विहार आहे, हो. त्याचा मी संपादक होतो. हो. त्यावेळेला मला असं वाटलं की संगीत आणि स्वास्थ्य या विषयावर त्यात काही साहित्य यावं. हं. कारण फार पूर्वी विनायकराव पटवर्धनांनी काही लिहिलं होतं. आयुर्वेदाचार्य पांडुरंग शास्त्री देशपांडे म्हणत होते, त्यांनी लिहिलं होतं आणि ते मी वाचलेलं होतं. पण मला असं लक्षात आलं की माझी विचाराची दिशा काहीतरी वेगळ्या बाजूला जाते. हं. त्याच्यानंतर मग मी जवळजवळ 3.5 पावणे 4 वर्ष माझं स्वतःचं एक अभिनव कला नावाचं मासिक चालवलं. बरं. आणि त्याच दरम्यान कला आयुर्वेद परिषद हं. अशी 4 वर्ष घेतली. बरं. आणि मग साधारण 3-4 महिने ज्यांना कलेमध्ये इंटरेस्ट असेल अशा लोकांना, डॉक्टर्स लोक, त्यांना जाऊन भेटायचं, त्यांना विषय सांगायचा, असं असं माझ्या डोक्यात आहे. काही ना तो आवडायचा, काही म्हणायचं नाही हा नुसता अंदाज आहे. हं. तर मी मग सांगायचं की ठीक आहे, विषय मी तुम्हाला थोडासा सांगतो, त्याच्यावर तुमचं जे काय मत होईल ते तुम्ही मांडा. आणि मग ते यायचे. जवळजवळ एक 12-13 डिसिप्लिनमधले लोक त्याच्यामध्ये आलेले होते. बरं. आणि त्याच्यानंतर मग हे मासिक जेव्हा मी सुरू केलं, तर त्या पहिल्या किंवा दुसऱ्या कला आयुर्वेद परिषदेला मी त्या मासिकाच्याच अंकामध्ये पहिला अध्याय कला आयुर्वेदचा लिहिला हं. आणि तिथून ते सुचायला सुरुवात झाली. आणि सर्वसाधारणतः दर अंकामध्ये एक अध्याय असं मी ते लिहित होतो. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की हे एक प्रकारे डबल चाललंय. हं. म्हणजे आपण कलेतला विचार करतोय त्याच्याबरोबर ते कलेमध्ये जे काही दिसतंय त्याचं मेडिकल सायन्सनुसार एक्सप्लेनेशन काय देता येईल, तिकडे काय घडतंय की जे कलेच्या बाजूने दिसेल. माझी स्वतःची अशी इच्छा होती की ह्या म्हणजे संगीत, चित्रशिल्प, नाट्य, साहित्य, तर जर आपण सूत्र लिहिलं तर ते या पाचही कलांना तर लागू लागू शकलं झालं पाहिजे. हो. तर ते जास्त चांगलं होईल. त्यामुळे मुळातला विषय असा की आयुर्वेदाचं जे म्हणणं आहे की स्वास्थ्य रक्षण हं. आणि अस्वास्थ्य निवारण, ही कन्सेप्ट कलावंतांसाठी जर आपण त्याच्यानुसार मांडू शकलो आणि आयुर्वेदीय विचारसरणीप्रमाणे जर त्यांना काही यातनं गायडन्स मिळू शकला, हं. तर ते होईल असं मला स्वतःला तो विश्वास वाटला. हं. आणि मी आयुर्वेदाच्या लोकांना ते पाठवत होतो सगळं. अच्छा. आणि एक त्यांना सांगत होतो की हे जर तुम्हाला रिझनेबल नाही वाटलं, त्याला आपण आयुर्वेदामध्ये कसं आहे की मुळामध्ये ती आजच्यासारखी लॅबोरेटरीची पद्धत नाही. हो. लक्षण पद्धती म्हणून आपल्या इंडियन नॉलेज सिस्टीममध्ये ती जी आहे, हो.
तशी ती आहे. पण ते लोक तेवढ्यावर थांबत नाहीत. ते लक्षण नीट कळलं पाहिजे, व्याधिस्थान कळलं पाहिजे वगैरे, वगैरे. हं, त्यामुळे दोन्ही बाजूनी हा विषय माझ्या मनामध्ये तो हळू जमा होत गेला. हं. असा तो विषय. अच्छा. पण तुम्हाला कला आयुर्वेद हे पुस्तक लिहावं किंवा हे संशोधन करावं अशी प्रेरणा नक्की कशातून मिळाली? त्याला एक एकच एक अशी प्रेरणा ती काही मला सांगता येणार नाही. हं. काही काही निमित्त होती, जसं आत्ता ही सांगितली तशी. हो. पण मला एक कॉन्फिडन्स देणारी व्यक्ती म्हणजे आपले परशुराम वैद्य खडीवाले, हं, हं. हे एक. कलेच्या बाजूने मी अ, प्रतिभा प्रतिभेचा अनुभव, अनुभूती, प्रतिभेची निर्मिती आणि कलेमधला त्याचा आविष्कार हा एक बाजूला मी विचार करत होतो. त्यासंबंधीच्या माझ्या विचाराला अ, एक प्रकारे मान्यता देणारे माझ्याच शाळेतले एक गुरुजन होते, स. वि. सहस्रबुद्धे म्हणून. त्यांना खूप बरं वाटलं मी ह्या बाजूने विचार करतोय ते. हं. आणि त्याला आधार होता काश्मीरी शैविझमचा जो प्रमुख आचार्य अभिनव गुप्त, हं. त्याच्या ग्रंथांचा. अच्छा. माझे संगीतातले जे आणि एकूणच आयुष्यातले दुसरे गुरु डॉक्टर धनेश्वर, हं. त्यांनी मला एक प्रकारे अनेक बाजूंना हे विषय असे ओपन करून दिले, हं. की कसा विचार करावा, तो मांडावा कसा, त्याच्यामध्ये रिझनेबिलिटी कशी पाहिजे, का पाहिजे. म्हणजे आपल्याला वाटलं म्हणून असं नाही, तर पडताळा घेता आला पाहिजे. हो. तर अशा ह्या मला वाटतं की एकूण अशा अनेक विध गोष्टींमधून ती हं. प्रेरणा मिळाली असावी. अच्छा. आणि तुम्ही स्वतः कलाकार आहात त्यामुळेही तुमचा तो एक दृष्टिकोन तसा तयार झाला असेल त्याकडे पाहण्याचा. हां, म्हणजे पुढे पुढे काय व्हायचं की रियाजाला बसलं की हे डोक्यात यायचं. हं. रियाज थांबवला की डोक्यात गाणं सुरू व्हायचं. हो. असा एक मधला उलट-सुलट एक 2-2.5 वर्षाचा काळ गेला. पण ते सगळं मिळून शेवटी असं मला ते हवं होतं की याचा मला पडताळा घेता आला पाहिजे. हं. बरं, आपल्याला एक नवीन सुचलं असं आपण म्हणावं तर मग आपण पाहिलंही पाहिजे की असं कोणी आधी लिहिलंय का? हं. तर तसं काही लिहिलेलं मला कुठे आढळलं नाही. हं. पण आपल्या भारतीय परंपरेमध्ये तो विचार नव्हता का? असण्याची शक्यता आहे, असे 2-3 रेफरन्सेस आहेत. हं. एक म्हणजे संगीत रत्नाकर हा जो ग्रंथ आहे, हो. आपल्या संगीतातला अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्या ग्रंथाची सुरुवात आयुर्वेदीय प्रकरणांनी आहे. बरं. म्हणजे पिंड आणि पिंडोत्पत्ती. हो. म्हणजे हे जे गायनाकॉलॉजी वगैरे जे आता त्याला म्हणतात, तसा थोडा विषय त्यांनी त्या ग्रंथामध्ये सुरुवातीला आणला आहे. हं. आणि थोडं अतिशयोक्त विधान करायचं तर अजूनही जगाच्या पाठीवर तो एकच ग्रंथ असा आहे, की ज्याची सुरुवातच शरीर विज्ञान आणि अमुक-तमुक अशाने हो. आहे. हो. नंतर संगीत रत्नाकराच्या आधी भरतभाष्य नावाचा एक ग्रंथ झाला, हं. की जे मिथिला नगरी आहे, हं. आता मला वाटतं बिहारमध्ये आहे. बिहार. हो. तिथला एक राजा नान्य भूपाल म्हणून, तो कर्नाटकातून तिथे गेलेला होता हं. आणि तिथे त्याने राज्य स्थापन केलं अच्छा. आणि त्याने तो लिहिला असं म्हणतात. म्हणजे त्यांनी लिहून घेतला असेल, एकत्र केला असेल. त्या ग्रंथामध्ये सुशारीर असा एक हं. शब्द आहे. हं. कलावंताचं सुशारीर. हं. आणि ते दोघं काय म्हणतात, की हे सुशारीर कशामुळे प्राप्त होतं? एकतर ते उपजत असतं किंवा चांगलं शिक्षण मिळाल्यामुळे हं. किंवा त्यावेळची पद्धत म्हणजे शंकराच्या उपासनेने मिळतं. या सुशारीर प्रकरणामध्ये मला काहीतरी पाणी मुरतंय असं वाटलं हं. आणि तो फार चांगला शब्द आहे. असा चांगला शब्द मला कुठे वापरलेला दिसला नाही. म्हणजे तुम्हाला कला, कुठलीही कला सादर करताना जे प्रकृतीचं पाठबळ लागतं चांगलं, ते असणं म्हणजे सुशारीर. हो. आणि कलेमध्ये एक असं थोडंसं परस्पर विरुद्ध आहे, की कलेमध्ये बेसिक, फंडामेंटल, फाउंडेशन वगैरे असं काही नाही. हं. फर्स्ट अटेम्प्ट तुम्ही जे शिकता ते पचल्याशिवाय हो. त्याच्या पुढची स्टेप त्याच्यावर रुजत नाही. आणि असं शिक्षण मिळणं आता दुरापास्त झालं हं. सध्याच्या काळामध्ये. हो. म्हणजे आता हे मी ज्या ज्या कलावंतांना बघितले त्यातले
बहुतेक कलावंतांनी किमान 6 ते 8 वर्ष आणि रोज 8 ते 9 तास असे रियाज केलेले. हम्म. आजच्या विद्यार्थ्यांना मी जर सांगायला गेलो, तर ते हल्ली काय ह्युमॅनिटी, ॲस्ट्रॉसिटी काहीतरी भानगड आहे तसं तसं सांगतील, की हो, हो. हे आम्हाला छळतात. पण तेवढा रियाज होऊ शकतो का नाही? हम्म. आता माझ्या काळामध्ये माझ्यासमोर तसे रियाज केलेले होते लोक. आणि ह्या बाबतीमध्ये समहाऊ माझा एक स्वभाव आहे, की आपण किती अनुभव घेऊ शकतो हे एकदा बघायचं आपण. हम्म. त्यामुळे मग मी स्वतः तसा रियाज करून बघितला. अच्छा. करून बघितल्यानंतर होऊ शकतो हे समजलं. हम्म. पण हा जो एकूण आपण परिस्थितीमधला बदल, हवा, पाणी, अमुक-तमुक इथल्या सगळ्या बदलांमुळे धारणेचा एक प्रश्न राहतो. हम्म. तशी नवीन विद्यार्थ्यांची धारणा ही माझ्या मागच्या पिढीपेक्षा कमी असल्याचं कमी आहे. लक्षात आलं. हो. मग आता त्यांना तो रियाज सांगून काय फायदा? त्यांना जर झेपणारच नाही तर. हम्म. असा तो प्रकृती विचार हळूहळू अच्छा. त्याच्यामध्ये थोडा थोडा इन्क्लूड होत गेला. हम्म. चित्रकार मी काम करताना बघितले. तासनतास ते त्यांचे ते हात चाललेले असतात. हो. याच्याबरोबर शिल्पकार हे बघितले. मी स्वतः नाटकात काम केल्यामुळे नाटकातले अभिनेते, म्हणजे साहित्यिक वगैरे. याच्याबरोबर दुसरं असं लक्षात आलं, की मग एकदम तो कलेतला टॅलेंट जातो कुठे? हम्म. पूर्वीच्या लोकांचं एक सूत्र होतं, की तुम्ही रियाज भरपूर करा, हळूहळू ते तुम्हाला समजेल. आधुनिक काळामध्ये काही विचार असे आले, की तुम्हाला ते बौद्धिक, तार्किक समजलं, हम्म. की तुम्हाला कला येते. हा विचार अतिशय आकर्षक आहे, हो. कारण तो कुणालाही पटकन आपलासा वाटेल. पण तसे कलावंत हे फार पुढे गेलेले दिसले नाहीत. हम्म. बरं, कला हा प्रोफेशन करायचा, तर मग त्याला किती बाजू पाहिजेत? हम्म. जे प्रतिभावंत असतात, ज्यांना आपण म्हणतो प्रतिभावंत, त्यांना ते ती उर्मी जर खरी असेल, तर असेल त्या परिस्थितीतून ते मार्ग काढतात, हो. असं लक्षात आलं. आणि नाही तर मग आपल्याला शाळा कॉलेजच्या अभ्यासामध्ये माहिती आहे, मला जर असं मिळालं तर मी अभ्यास करीन, बरोबर. अशी ती चेन असते. ती काही फारशी फ्रुटफुल ठरत नाही. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या विचारांच्या बाजू आहे, ह्याही त्या कदाचित प्रेरणेला कारण असतील, असं हम्म. मला वाटतं. आणि मग प्रत्यक्ष लिहिताना आणखीन एक मी केलं, म्हणजे तो त्या प्रेरणेशी संबंध आहे. हो. बरं, मला असं लक्षात आलं, की ह्या लाईनने कोणी मांडलेलं नाही. काही आपल्या, जसं मी मगाशी संगीत रत्नाकरचं सांगितलं, हम्म. काही ग्लिम्सेस आहेत. आधुनिक काळात काही लोकांनी लेख वगैरे लिहिलेले आहेत. नटासाठी व्यायाम हम्म. असं एक पुस्तक साधारण 1922 साली कोणी बर्वे नावाच्या गृहस्थांनी लिहिलं आहे. बरं. आपले मोठे गायक विनायकराव पटवर्धन, हम्म. त्यांनी बडोद्याला जो व्यायाम ज्ञानकोश प्रकाशित झाला, त्याच्यामध्ये त्यांनी संगीत आणि व्यायाम हम्म. असा एक लेख लिहिला. अच्छा. आणि त्याच्यात त्यांनी कुठले व्यायाम करावेत, हम्म. का, आणि कुठले करू नयेत हो. ते का, असं लिहिलं होतं. हम्म. म्हणजे दुसऱ्या बाजूने असं लक्षात आलं, की काही पारंपरिक पद्धतीमध्ये कदाचित हा विषय असेल, हम्म. प्रकृती सांभाळण्याचा. पण ते त्यांनी गायकांसाठी लिहिले. हा गायकांसाठी लिहिलं, अच्छा. इकडे यांनी नटांसाठी लिहिलं. नटांसाठी लिहिले फक्त. ह्याच्यावरनं एक विषय माझ्या कसा लक्षात आला, की आधुनिक काळामध्ये जी काही सगळी कलेची म्हणून जी समीक्षा झाली, हम्म. त्या लोकांनी का तसं केलं मला काही अजून कळलं नाही. पण कलेचा अनुभव हा संपूर्ण त्यांनी मानसिकच मानला. हम्म. आणि मग एका विशिष्ट काल्पनिक पातळीवर, एका विशिष्ट विचारसरणीला धरून हम्म. मग त्या विशिष्ट तऱ्हेने त्याचे अन्वयार्थ लावत जाणं, हो. असं सहज शक्य आहे. आयुर्वेदाच्या एका गृहस्थांकडे मी म्हटलं, की बा ह्या तऱ्हेने कलाकारांसाठी काही सांगताय? ते म्हणले, नाही, आम्ही असलं काही मानत नाही, वेगळं. हम्म. ठीक आहे. आता तुम्ही पहा, की कलेचा अनुभव घेताना शरीर किती गुंतलेलं असतं. हम्म.
गायक जरी बैठकीवर बसून गात असला तरी त्याचं शरीर गुंतलेलं असतं. हो. वाद्यवादकाचं सगळं शरीर हालत असतं. हो. नृत्यामध्ये तर जास्तीत जास्त शरीर हालत असतं. चित्रकार जरी तुम्हाला तो स्थिर उभा राहून पाहताना दिसला तरी त्याचे त्या सगळ्या हालचाली त्या चित्राला धरून चाललेल्या असतात. बरोबर. शिल्पकाराला तर शारीरिक ताकद जास्तच लागते. हो. तशीच अभिनय करणाऱ्याचं सगळं शरीर स्टेजवर हिंडता हिंडता गुंतलेलं असतं. हम्म. एक दिसायला असं दिसतं की फक्त साहित्यिक टेबल खुर्चीवर बसून लिहितो, हम्म. पण तो जर अस्वस्थ असेल म्हणजे कलात्मक अर्थाने नाही, शारीरिक दृष्टीने, शारीरिक. तर तो लिहू शकणार नाही. बरोबर. तर त्यामुळे हे असे विचार मनात आल्यामुळे मग लक्षात असं आलं की नाही, मग आपण हे लिहिलं पाहिजे. आणि काही काही वेळेला असं वाटतं की नसेल कोणी लिहिलं, आपणच लिहिलं पाहिजे. हम्म. काय त्याचं पुढे व्हायचं ते होऊन जाऊ द्या, हो. असा विषय होता. मी तुम्ही पुस्तकात जी संदर्भ ग्रंथ सूची दिली आहे ती हो. बघितली. हो. तर ती सूचीच इतकी प्रचंड आहे की त्यावरून मला हा प्रश्न सुचला की तुम्हाला हा सगळा अभ्यास करायला किंवा हो. ही जी सगळी प्रक्रिया प्रवास होता यासाठी किती काळ लागला, म्हणजे किती वर्ष लागली? म्हणजे आता हा विषय अगदी आपण म्हणू बीजरूपात पहिल्यांदा केव्हा तरी 75-76च्या सुमाराला जेव्हा मी त्या आयुर्वेदाच्या इथे विचारलं तेव्हा हम्म. तसा तो आला असेल. एखादं बीज आपल्या डोक्यात पडून राहतं आणि केव्हा त्याला आकार मिळतो तसं काही सांगता येत नाही. काहीतरी त्याला एक निमित्त मिळतं. म्हणजे त्या क्रौंच पक्षाला पारध्याचा बाण लागला हो. आणि वाल्मिकीचा श्लोक जन्माला आला. महानिषाद. हां, तर ते मी आमच्या कलावंतांना गमतीने म्हणतो की दरवेळेला बाण मारायची गरज नाही, हो. श्लोक सुचायला. खरंय. तर निमित्त काही असू शकतं. अमुकच निमित्त म्हणजे तमुकच विषय असं नाही. पण तरीसुद्धा अशा अशा अनेक बाजूनी माझं एम ए एम फिल मराठीत झालेलं असल्यामुळे ती सगळी समीक्षा माझ्या डोळ्यासमोर होती. हो. साधारणतः 70, 75, 78च्या सुमाराला जे महत्त्वाचे ग्रंथ निघाले ते सगळे लोकांचं वक्तव्य मला ऐकायला मिळालं. हम्म. प्रभाकर उपाध्ये वगैरे, श्रीकेश क्षीरसागर. वाङ्मयाचं पारंपरिक संशोधन म्हणजे पारंपरिक वाङ्मयाचं संशोधन करणारे डॉक्टर राचिम ढेरे हम्म. यांच्याशी माझ्या कधी कधी माझे संवाद होत असत. त्यामुळे माझ्या सूचीमध्ये आयुर्वेदाबरोबर इतरही ग्रंथ आहेत. अच्छा. म्हणजे उदाहरणार्थ ढेऱ्यांचं पुस्तक आहे श्री विठ्ठल एक महासमन्वय. हो. मी कलेच्या बाजूने जर बघितलं हम्म. तर असं दैवत एकत्र म्हणजे ते जे दैवतीकरण आहे एकत्रित झालेलं हम्म. किंवा त्याला युनिफिकेशन म्हणू आपण, ते होताना काहीतरी सौंदर्यदृष्टी कलावंताची खर्ची पडली असेल. हो. म्हणजे माझ्याच एकामध्ये लेखामध्ये मी असं म्हटलंय की महाराष्ट्राच्या सौंदर्यदृष्टीची म्हणजे कलात्मक सौंदर्यदृष्टीची दोन प्रतीक आहेत. हम्म. एक मराठी लावणी संगीत हम्म. आणि दुसरं पंढरपूरचा पांडुरंग. अरे वा. ही दोन प्रतीकं ही जर तुम्ही महाराष्ट्राच्या संदर्भात कलेच्या संदर्भात लक्षात घेतली तर महाराष्ट्रातला कलेचा जवळजवळ सगळा स्पेक्ट्रम तुम्हाला कळतो. हम्म. म्हणजे तो त्या काळचा महाराष्ट्र म्हणजे थोडा कर्नाटक, थोडा मध्य प्रदेश, थोडा गुजरात, हो. इकडे थोडासा ओरिसा वगैरे असं ते येऊ शकतं. तर आता कला आयुर्वेद आणि श्री विठ्ठल एक महासमन्वय याचा तसा काही संबंध नाही. हम्म. पण मला दुसरं काय जाणवलं की ढेरे स्वतः एक वेगळ्या प्रकारचे कलावंतच होते हम्म. आणि कलात्मकता ही त्यांनी संशोधनासाठी पुरेपूर वापरली. मला वाटतं आणखीन एक माझ्या याच्यामध्ये संदर्भ आहे, कदाचित ब्रह्मसूत्र शांकर भाष्य वगैरे असे. हम्म. ब्रह्मसूत्र हा जो प्रकार आहे हा पूर्ण अनुभूतीचा रस्ता आहे. दुसऱ्या बाजूला पतंजलीचं जे योगसूत्र आहे हम्म. ते तसाच रस्ता सूचित करतं. हो. आणि पतंजलीच्या सूत्रांमध्ये काही काही गोष्टी कसे मला पडताळे मिळत गेले, काही काही विचार करता 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 योगी, शास्त्रज्ञ आणि कलावंत हम्म. हे उर्मी किंवा स्फूर्ती ह्या बाबतीमध्ये एका लेवलला असतात हम्म. असं मला वाटायचं. मी लहानपणी ते एडिसनच्या वगैरे गोष्टी, तो 36 तास एका टेबलाशी बसून होता, हो. एकनाथ एक पैशाची चूक सापडेपर्यंत रात्रभर हो. जागत होते, हो. अशी पुष्कळ उदाहरणं आहे. आता ही ही जी उर्मी आहे हम्म. ह्याचा आणि प्रतिभेचा काय संबंध असेल? हम्म. अशी उर्मी योग्यांमध्ये दिसते,
शास्त्रज्ञात दिसते आणि कलावंतांमध्ये पण दिसते. अच्छा. आपल्या अलीकडची जी सगळी काही जी एक विशिष्ट विचारसरणी आहे, त्याच्यामध्ये अशा रीतीने इंटरडिसिप्लिनरी पाहणं हे नाही आहे. हं. पण नेमकं माझ्या ह्या कला आयुर्वेदच्या संदर्भामध्ये असं इंटरडिसिप्लिनरी पाहणं झालेलं हो, आहे. हो. आणि पतंजलीचं योगसूत्रावर एक मोठा ग्रंथ आहे, कोल्हटकर म्हणून गृहस्थांचा. हं. चांगलं विवरण आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यात मला वाटतं पतंजलीमध्येच आहे सूत्र ते. प्रतिभा आणि ध्यान हं. याचा संबंध त्यांनी त्या सूत्रात दाखवलेला आहे. अच्छा. आता अलीकडच्या विचारसरणीमध्ये मला असलं काही प्रतिभेबद्दल बोललेलं दिसलं नाही. बरोबर. मग ते ब्रिलियंट, इंटेलिजंट, जिनियस अजून एक आहे, 5 शब्द आहेत. हं. पण प्रतिभा याला समांतर शब्द मला कुठे दिसेना. असं ते सगळं घडत गेलं. हं. आणि तुम्ही कला आयुर्वेद या पुस्तकामध्ये किंवा या एकूणच संशोधनामध्ये कोणते कोणते विषय तुम्ही हाताळले? खुद्द आयुर्वेदामध्ये त्यांचे जे मेन पिलर्स आहेत, त्याच्यापैकी एक धातू कल्पना आहे, हं. एक त्रिदोष आहे, हो. आणखीन एक 2-3 आहेत. हे त्यांचे पिलर्स आहेत. हं. अभ्यासक्रमामध्ये सुद्धा ते हां. हे करतात. पण जेव्हा प्रतिभा हा विषय माझ्या मनामध्ये सतत येत होता, हं. तेव्हा आणि हा विषय सुरू करताना एक गृहीत होतं हं. मनामध्ये. ते जे गृहीत आहेत ते एक प्रकारे मल्टीडिसिप्लिनरी, अनेक बाजूंपर्यंत पोहोचणारं असं असावं असं मला वाटतं. हो. ते म्हणजे आयुर्वेद असो, आजचं मेडिकल सायन्स असो, किंवा दुसरे होमिओपॅथी, अमुक तमुक, ह्या लोकांचं एक म्हणणं असं आहे की आपली प्रकृती, हं. प्रकृती म्हणायचं, नुसतं शरीर नाही. हो. मग त्याच्यामध्ये मन, बुद्धी, अमकं तमकं आणि शारीरिक क्रिया. तर आपल्या प्रकृतीमध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट हं. ही एक द्रव्य प्रक्रिया आहे. अच्छा. आपल्याला कॉमन सेन्सनी समजू शकतं. हं. आजचा जो सुशिक्षित माणूस आहे त्याला एवढं समजू शकेल की हे शरीरात सगळं आज जे काही घडतं आहे ती द्रव्य प्रक्रिया हो. आहे. आता अलीकडच्या मेडिकल सायन्समध्ये ते लॅबोरेटरीमधून त्या सगळ्या टेस्ट करतात. त्यात निरनिराळी द्रव्य, मग ते इतकं प्रमाण, तमुक प्रमाण, हे वाढलं, ते कमी झालं, त्याच्याप्रमाणे आपल्या आयुर्वेदामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही हं. पंचतत्व, मग त्याची काय 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, हं. असं, आणि मग एक मन किंवा चित्त असं हो. मानलेलं आहे. ह्याचा अर्थ असा की सुचणं नावाचं जे काही प्रकरण आहे, हं. ते सुचताना आत काहीतरी घडत असलं पाहिजे, हं. बरोबर? मग आता मग सुचताना द्रव्य प्रक्रिया काय होत असेल? अच्छा. म्हणजे हे जर गृहीत मानलं तर पुढे प्रमेय असं मानलं जाऊ शकतं की प्रतिभेची निर्मिती ही सुद्धा एक द्रव्य प्रक्रियाच आहे. हो. आधुनिक मेडिकल सायन्समध्ये त्याला काही, मला आता आता खूप संशोधन गेल्या 20 वर्षात पुढे गेलंय, काही निघालं असेल तर मला माहीत नाही. हं. पण ज्याला प्रतिभा म्हणतो आपण, सुचणं म्हणजे प्रतिभा नव्हे, ते मूळ आहे प्रतिभेचं, हो. आपल्या प्रकृतीतलं. हो. पण नवीन सुचणं, हं. ह्याला प्रतिभा जास्त मानलं गेलंय. बरोबर. आणि त्याला आपल्याकडे काव्यशास्त्रामध्ये अपूर्व वस्तू निर्माण क्षमा प्रज्ञा अच्छा. प्रतिभा असं हं. म्हटलेलं आहे. हे खूप सार्थ आहे म्हणजे सूत्र, की अपूर्व वस्तू निर्माण क्षमा हं. प्रज्ञा प्रतिभा. हं. त्याला ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, सिद्धप्रज्ञेचे निलाभे मनेची सारस्वते दुभे हं. सकल शास्त्रे स्वयंभे निगती मुखे. वाह! जे मगाशी मी जे तुम्हाला योगी शास्त्रज्ञ कलावंत की त्यांच्याकडून काहीतरी नवीन घडत असतं, हो. त्याला कारण प्रतिभा. मग ही प्रतिभा जेव्हा आपल्या प्रकृतीत निर्माण होत असेल हं. तेव्हा आत काय घडत असेल? अच्छा. म्हणजे नवनिर्मिती जी होते ती फक्त मानसिक किंवा बौद्धिक पातळीवर नाही तर शारीरिक पातळीवर पण होते. कारण मन हां. ही सुद्धा एक द्रव्य प्रक्रियेचा परिणामच आहे. हो. परिणामच आहे. तुमचं बीपी जास्त वाढलं तर मन गडबड होते, बरोबर. बीपी कमी झालं तरी गडबड होते. बरोबर. आणि मनाचं अस्तित्व स्वतंत्र मानलेलं नाहीये, हं. ते देहाच्या अस्तित्वाबरोबरच बरोबर. मानलेलं आहे. याचा अर्थ ती एक द्रव्य प्रक्रियाच आहे. हं.
बरं कॉमनली समजून घ्यायचं तर पृथ्वी म्हणजे हे सगळं जडतत्व यातल्या द्रव्य प्रक्रिया आपल्याला कळतात. हो. आप त्यातल्या कळतात. अ, तेज वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हे जे प्रकाश देणाऱ्या गोष्टी आहेत त्यातलं कळतं. अ, पुढे वायू आकाश. त्यातलं कळतं. आपल्याला कळत नाही फक्त आकाशातलं. आकाशात. पण ह्या तर्काने तुम्ही आकाशामध्ये काहीतरी घडत असलं पाहिजे असं म्हणू शकता. हम्म. काय घडतं सांगता येत नाही. एका बाजूनी ब्रह्म, दुसऱ्या बाजूनी आकाश. ह्या गोष्टी आपल्या तत्वज्ञानामध्ये अशा सांगितल्यात, की त्याच्यात सगळं आहे आणि सगळ्यात तेच आहे. बरोबर. आता ह्याला तुम्ही पॅराडॉक्स म्हणलात तर म्हणू शकता. हम्म. पण ह्याला एक विचाराची परिपूर्ण अवस्था असं म्हणलात तरी होऊ शकतं. हो. असंच मला प्रतिभेविषयी वाटायला लागलं. आणि मग माझ्या ग्रंथाची जी मांडणी केली त्याच्यामध्ये आयुर्वेदाप्रमाणे प्रथम लक्षणं. हम्म. तर मग काय होतं, की कलावंत जे कला सादर करत असतो, हम्म. त्यावेळेला तो इतरांपेक्षा निराळं वर्तन करतो, जे रूढ जीवनात नसतं. हो. हे पहिलं सूत्र आहे. संवेदना व्यक्ती मात्र 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 म्हणजे अगदी कमी. सूक्ष्म. हो. संवेदनांची जिथे व्यक्ती होते, तेवढ्या मात्र अवस्थेतून ते व्यक्त होतं. हम्म. व्यवहारता मात्र ते पूर्ण व्यक्त संवेद्य असतं. अच्छा. म्हणजे मला संगीत सुचलं हे मी गायलो तर कळेल. हम्म. मला आकृती सुचली तर काढून दाखवली तर कळेल. तसंच सगळ्या कलांमध्ये आहे. आणि अजून तरी काहीही प्रत्यक्षात न करणारा पण ज्याच्या मनात कला आहे असा कोणी कलावंत मानला जात नाही. हा. तर त्यामुळे ही जी शरीरातल्या घटना आहेत सगळ्या प्राकृतिक घटना, त्यानुसार मला आयुर्वेदातला एक विचार असा महत्त्वाचा वाटला, की रसरक्त मांस मेद मज्जा अस्थि शुक्रार्थ हे 7 हो. काही आचार्यांनी ओज नावाचा 8वा धातू मानला, हम्म. की जो एकूण तुमच्या मनाच्या अवस्थांना कारणीभूत ठरतो. पण ओझ्याच्या बाबतीमध्ये मला असं लक्षात आलं, की त्याला कलेच्या अर्थाने स्पेसिफिक डायरेक्शन मानलेलं नाही आहे. हम्म. म्हणजे एनर्जेटिक एक फॉर्म म्हणून त्याला म्हणू असा. आणि मला खूप तीव्रतेने असं वाटलं, की ओझ्यापासून प्रतिभेची निर्मिती असायला पाहिजे. अच्छा. मग ती लास्ट स्टेज आहे प्रतिभा. बरं दुसऱ्या बाजूला दिसतं असं, की ज्यांची प्रतिभा जागृत होते हम्म. त्यांची सगळ्या प्रकृतीभर गडबड होत असते. हम्म. कलावंतांना हे खूप अनुभवाला येतं. हो. काहीतरी एक सुचले ते ते अर्धा अर्धा दिवस त्याच्याच मागे असतं. हो. आता ही घटना आहे का नाही, ही प्राकृतिक घटना आहे. हम्म. मग ही घटना घडण्याला कारण काय आहे? बरोबर. आयुर्वेदाची मूळ धातू कल्पना आहे. हो. धातू कल्पनेशिवाय दोष कल्पना नाही. हम्म. मुळामध्ये शरीर प्रकृतीच्या निर्मितीच्या ज्या अवस्था आहेत ती धातू कल्पना आहे. बरोबर. त्यामुळे त्या धातू जे मानलेले आहेत ते प्रकृती स्थापक आहेत. हम्म. आणि मग दोष वगैरे जे आहेत हे ॲक्टिव्हेशन मधल्या गोष्टी आहेत. अच्छा. म्हणून मला असं वाटलं तीव्रतेने, की आपण जर प्रतिभा हा 9वा धातू मानला हम्म. तर कदाचित ह्या दोन्ही बाजूंचं एक्सप्लेनेशन मिळेल. हम्म. असा तो विषय पुढे गेला. इथपर्यंत ती प्रेरणा आहे. अरे वा. आणि मग याच्यात आता तुम्ही संगीत, नाट्य आणि साहित्य हां. यातल्या सगळ्या कलाकारांबद्दलचं हे तुमचं संशोधन आहे. संगीत, चित्र, शिल्प, नाट्य, साहित्य या साहित्य. मुख्य. मग या सगळ्या कलाकारांना किंवा या सगळ्या कलांमधल्या अभ्यासकांना हे सारखेच लागू पडतात? सूत्र म्हणून लागू पडतं. अच्छा. सूत्र म्हणून लागू पडतं तसंच. प्रत्येक एक गाणारे जरी कलावंत झाले, प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. हम्म. पण एखादा मेन विचार हा ज्याच्या त्याच्या प्रकृतीप्रमाणे जर लागू पडत असेल, हम्म. त्याच्यामध्ये स्पेस असते. काहींना लगेच लागू पडेल, काहींना थोडा उशिरा, अच्छा. काहींना लगेच लक्षात येईल पण ॲक्टिवेट होणार नाही, हम्म. काहींना लगेचच सुरुवात होईल, त्याचं पण प्रमाण कमी असेल, पुढे पुढे वाढत जाईल. ह्या शक्यता आहेतच. हम्म. म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती मानला असं तरी आयुर्वेदाचा अभ्यासाचं प्रथम प्रमाण वात पित्त कफ असंच आहे. हो. म्हणजे 3च आहे का? तर नाही, ते व्यामिश्र आहे. हो. बरोबर. अनेक तऱ्हेचे मिक्सचर्स असू शकतात. हम्म. पण प्रत्येक सूत्र लिहिताना हे मी माझ्या मनाशी ताडून पाहत असे, की हे चित्रकलेला कसं लागू होईल, अच्छा. हे नाटकाला कसं लागू होईल, शिल्पकलेला होतं का, साहित्याला होतं का, हम्म. असं. अच्छा.
कारण स्वास्थ्यासंबंधी पुढे डायरेक्शन देणं हा विषय आहे. हम्म. तर ती डायरेक्शन ही जितक्या कलांना जाऊ शकेल तितक्या कलांना ती उपयोगाला येईल हो. असा विषय होता. आता आजच्या काळात सगळ्यांचीच जीवनशैली एकदम खूप तणावपूर्ण हो. आणि धकाधकीची झाली आहे. हो. आणि कलाकारांच्या जीवनशैलीबद्दल तर आधीपासूनच अनेक वाद आहेत, आपल्याला हो. माहीतच आहे. तर मग तुम्हाला काय सांगावंसं वाटतं, की कलाकारांनी त्यांची जीवनशैली कशी ठेवली पाहिजे किंवा दिनचर्या कशी ठेवली पाहिजे, जेणेकरून त्यांना आरोग्याच्या तक्रारी जाणवणार नाहीत? अ, हा म्हणजे वरवर पाहता हा विषय गुंतागुंतीचा आहे. हम्म. पण आपण असं समजू की खरोखरी ज्याला कलावंत व्हायचं आहे, हम्म. आता हे कसं कधी ठरवेल कलावंत? साधारण 11व्या 12व्या 13व्या वर्षापर्यंत तो काही ठरवू शकत नाही, कारण त्याला तसं कळतच नसतं. हो. लोकच म्हणतात हा चांगला गातो म्हणून, त्याला काही माहीत नसतं. तो हम्म. शिकायला लागला की मग हळूहळू त्याला ते शिकताना गाताना चांगलं म्हणजे काय हळूहळू त्याची जाणीव होते. हम्म. काही कलावंतांना ती उर्मी लहानपणापासून असते की आपण हे व्हायचं, कलावंत व्हायचं, हम्म. संगीतकार चित्रकार सोडून द्या. त्यामुळे ते त्या रीतीने पुढे जातात. पण ज्याच्यामध्ये असेल त्या परिस्थितीमध्ये मार्ग काढण्याची ज्याची प्रवृत्ती आहे, हम्म. त्याच्यासाठी हा विषय हा जास्त लागू आहे. अच्छा. म्हणजे हा लिहिला त्यावेळेला मी जरा थोडं आग्रही होतो की पूर्ण वेळ कलावंत म्हणजेच कलावंत हम्म. असं एक प्रकारे लिहिला तसा मी. पण आता 2004ला हे पुस्तक प्रकाशित झालं. मग त्याच्यानंतर इतके बदल झालेत हम्म. की ठीक आहे पूर्ण वेळ कलावंत नसेल, पण ज्याला कलेचा अभ्यास करायचा आहे त्याने असा एखादा विषय अभ्यासणं हे गरजेचं आहे. हम्म. कारण असं की समाज कलावंतांकडे पाहतो तो त्याच्या त्याच्या दृष्टीने पाहतो. हम्म. म्हणजे मी आमच्या मित्रांना गमतीने असं म्हणतो की कला सादर करणं हा कलाकाराचं प्रोफेशन आहे, हम्म. पण ती कला पाहणं ऐकणं हा रसिकाचं प्रोफेशन नसतो. इथे तिढा आहे. हो. मग तुम्हाला किती उर्मी आहे आणि बरोबर. तुम्ही काय करू इच्छित आहे, तुम्ही म्हणजे कलावंतांनी आपलं आपण ठरवावं लागतं. हो. आणि तसं तुम्ही समाजावर जबाबदारी टाकून नाही. खरोखरी तुम्हाला कलेचा अभ्यास करायचा असेल तर हम्म. तुम्ही माझ्याकरता कोणी केलं किंवा केलं नाही हे त्या म्हणण्यात काही अर्थ नसतो. हम्म. बरोबर. आता भीमसेन जोशी पळून गेले घरातनं, कोणाला विचारून पळाले? हो. सगळं होऊन शेवटी विनायकराव पटवर्धनांनी त्यांना सांगितलं की तू कुठे इकडे जालंधरला, तुझ्याच गावाजवळ आहेत. बरोबर. आता ही ही जी सौहार्दाची भूमिका आहे, हम्म. नाहीतर पटवर्धन बुवांना एक शिष्य खिशात टाकता आला असतं की, हो. तसं नाही झालेलं. हे त्या काळामध्ये होतं बऱ्यापैकी. हम्म. आज तसं नाही आहे. आज ते एक प्रकारचे भेद अभेद वगैरे हे आणि चालणार समाजामध्ये आपल्याला काय करायचं हे कलावंताने ठरवायचं. हम्म. आणि अशा सगळ्या वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचे ताणतणाव असणाऱ्या आयुष्यामध्ये हम्म. आपल्याला खरोखरी चांगला कलेचा अभ्यास करायचा असेल हम्म. तर असा विषय समजून घेणं गरजेचं आहे. अच्छा. कारण पूर्वीपेक्षा आज आपल्या कानामनावर अनेक तऱ्हेच्या शास्त्रांचे संस्कार होतातच. हम्म. आता हे सोशल मीडिया नावाचं जे प्रकरण आहे हो. हे काही पूर्वी नव्हतं. बरोबर. वृत्तपत्रात येईल तेच आणि पुढे टी व्हीवर दिसेल तेवढंच. हम्म. आता ते इतक्या प्रकाराने ते तुमच्या समोर येतं की हा जो प्रचंड इंटेक आहे हम्म. ह्याला आउटगोईंगचं काही बॅलन्सच नाही. हो. तर म्हणून खरोखरी ज्याला कलेचा अभ्यास करायचा आहे मग तो पूर्ण वेळ असो नाही तर नसो, हम्म. त्याला अशा एखाद्या गोष्टीचा त्याने जर अभ्यास केला हम्म. तर आपली स्वतःची प्रकृती कशी आहे, आपण कोणची कला आपण ही आत्मसात करावी, मग त्या कलेतली कुठली शैली आत्मसात करावी, मग आपण रियाज कसा करावा, हो. असं सगळं त्याला कदाचित समजू शकेल. त्यामुळे तो जो माझा पुस्तक लिहितानाचा आग्रह जो होता ते मी आज पाहतोय की तो तसा आग्रह धरण्यामध्ये काही पॉईंट नाही. हम्म. उलट असं आहे की ज्यांना ज्यांना कलेचं काही अभ्यास करायचं आहे त्यांना जर ह्या विषयाची जाणीव झाली हम्म. तर उलट त्यांच्या आयुष्यामध्ये सुदृढ कलेच्या रूपाने एक निराळा बॅलन्स तयार होईल हो. असं मला आज वाटतं. असं आहे. म्हणजे हे जे पूर्ण वेळ कलाकार आहेत त्यांना जेवढं उपयोगी आहे तेवढंच उपयोगी सर्वसामान्य कुणालाही व्यक्तींसाठी पण आहे. आता विषयाची मांडणी वगैरे जशी ती म्हणजे कुणीही जाऊन मनुष्य मेडिकल सायन्सचं पुस्तक काही वाचू शकत नाही. हो. कारण त्याची एक विषय उलगडण्याची ठराविक एक सिस्टीम असते. हम्म. ती सिस्टीम माहीत झाल्यानंतर कळतं. तसं
हा विषय लिहिताना फक्त मी एक केलं की टिपा विवरणांचा जो भाग लिहिला आहे तो जरी एखाद्याने एक जनरल नॉलेज म्हणून वाचला तरी या विषयाची दिशा त्याला कळू शकते, हो. असं लिहिलेलं आहे. आता आपण जर पूर्णवेळ कलाकारांचाच विचार केला हो. तर त्यामध्ये असे कुठले कुठले घटक आहेत की ज्याच्यामुळे या कलाकारांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असं काय सांगणार तुम्ही? आता आजच्या काळाच्या दृष्टीने कलावंताच्या आरोग्याला धोके कुठले आहेत असं जर म्हटलं तर एक सगळ्यांनाच माहिती आहे की आता प्रदूषणाच्या ज्या काही लेवल्स आहेत वेगळ्या वेगळ्या त्याच्यामुळे एकूणच प्रकृतीवर तो परिणाम होतो आहे. हो. त्यामुळे तो आहेच. त्याच्याबरोबर कला शिक्षण जे आहे त्याच्यामध्ये हे जे मी तुम्हाला शरीर आणि मन किंवा प्रकृती यांचा जो काही एकात्मता आपण म्हणून तोडतं ह्याच्याविषयी शिक्षण नाही आहे खुद्द कलेच्या शिक्षणामध्ये. आणि मला तो मोठा धोका वाटतो. ह्याची जाणीव झाल्यानंतर प्रकृतीप्रमाणे समजा शिकवायला सुरुवात झाली किंवा शिकायला सुरुवात झाली. एक तुम्हाला गमतीशीर उदाहरण सांगतो. विनायकराव पटवर्धनांचे मोठे चिरंजीव नारायणराव पटवर्धन माझ्या प्रबंधाचे गाईड होते गांधर्व महाविद्यालयाकडे. आमच्या गप्पा चालत असत तर ते म्हणाले की विष्णू दिगंबर पलुसकरांनी मिया का मल्हार हा तसा भारदस्त राग आहे तो विनायकरावांना पहिल्यांदा शिकवला. आणि दुसरा एक लाईट मूडचा आहे गौड मल्हार हा नारायणराव व्यासानं शिकवला. आणि ते सगळं झाल्यानंतर म्हणाले आता हे दोन्ही एकमेकांना शिकवा माझ्यासमोर. आता ह्याच्यामध्ये एक प्रकारचं कला स्वास्थ्य आहे. विनायकराव पटवर्धन, नारायणराव व्यास, ओंकारनाथ ठाकूर हे तिघही विष्णू दिगंबर पलुसकरांचे शिष्य. तिघांची गाणी वेगळी. हे होऊ शकतं. पण होतं कसं की जे ऑलरेडी आधी आहे माहिती आहे ते समजून घेतल्यानंतर मग नाविन्याचा विषय येतो ना. बरोबर. आताची एकूण विचारसरणी जी आहे ती नवीन घर बांधल्याशिवायच जुनं घर सोडायला सांगणं अशी आहे. एक प्रकारे तुम्हाला कुठेतरी ती कला पचनी पडते नाही पडते तोवरच ते सृजनशीलता नवनिर्मितीचे त्याला मागे हे लावायचे गोष्टी. ते धोका आहे मोठा. तो खरोखरीच मोठा धोका आहे की कलावंतांनी विचारसरणी कशी पत्करावी हे त्याच्या मनामध्ये यायला काही काळ जायला पाहिजे ना. मी आमच्या मित्रांना नेहमी उदाहरण देतो की तुम्ही 4थीच्या विद्यार्थ्याला आईन्स्टाईनचं सूत्र तुम्ही शिकून काय उपयोग आहे. म्हणजे आता ते हल्ली एक भाषा पाहिजेत का 3 भाषा पाहिजेत. आता ते सगळे मानसशास्त्रावर आले की 1 भाषा का 2 भाषा. मग कलेच्या क्षेत्रामध्ये असं का करता तुम्ही की एक बेस निर्माण झाल्याशिवायच तुम्ही त्याला विशेषतः आमच्या संगीतामध्ये हे जे सगळे कुमार गंधर्वांचे समर्थक लोक आहेत ह्यानं आता ह्या तऱ्हेचं जे कलेचा अभ्यास आहे मला कोणी दिसलं नाही त्यांच्यामध्ये. आणि विचारवंतांमध्ये सगळीकडे तेच आहेत सध्या. माझा काही त्या विचारसरणीशी काही दावा नाही. मी उलटं म्हणतोय की तुमच्याकडून ह्या तऱ्हेच्या विषयाला काही जर पूरक मिळालं तर ते जास्त चांगलं. असे ते धोके आहेत. म्हणजे 2 गोष्टी की एक प्रदूषणाचं पहिल्यांदा आहे, दुसरं कला शिक्षणामध्ये कला प्रकृती समजून घ्यावी. पूर्वीच्या लोकांमध्ये एक तो परवलीचा शब्द असायचा की मी तुला आता लँडस्केप सांगितलंय आता तू तुझे रंग वापर. इथे हेच आहे. आता त्याच्यानंतर मग स्वतःच्या प्रकृतीप्रमाणे रियाज करणं, आविष्करण करणं, नवीन नवीन गोष्टी शोधणं हे स्वतःच्या प्रकृतीप्रमाणे. चित्रकलेतलं मला आत्ता एकदम उदाहरण सांगता येणार नाही पण मी तुम्हाला तबल्यातलं उदाहरण थोडं ब्रॉडर सांगू शकतो. जे मी याच्यामध्ये म्हटलेलं आहे आयुष्यातले काळ दिलेत. पहिल्यांदा म्हणजे संस्कार काल, अध्ययन काल, स्वाध्याय, अमुक तमुक असे 5 दिलेत. शेवटचा ज्ञानदानाचा. साधारणतः 40-42 पर्यंत हे पूर्ण होतात. 45 वर्षापर्यंत थोडं कमी जास्त. तर त्याच्यामध्ये संपूर्ण ग्रहण झाल्याशिवाय ते पुढे जात नाही ना. मग तुम्ही कसं करणार. तेवढा काळ दिला पाहिजे. दुसरं आता निसर्गाने एक अशी मर्यादा दिलेली आहे एकदा तुमच्या शरीराची वाढ पूर्ण झाली की नवीन स्टाईल हातामध्ये येत नाही. जिथे जिथे चित्रकलेमध्ये शिल्पकलेमध्ये स्टाईलचा संबंध असेल तबल्यामध्ये आहे, वाद्यसंगीतात आहे, अभिनयामध्ये जोपर्यंत तुमच्या अंगात रग आहे तोपर्यंतच एका पद्धतीची भूमिका होऊ शकते. नंतर नाही होणार. हे जसं आहे तशा गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत.
हे काही वादक मला असे माहिती आहेत की वयाच्या 25 नंतर स्टाईल बदलायला गेले, हो. नवीन हातात आलं नाही आणि जुनं राहिलं नाही. रियाज रोज करतात, त्यामुळे ते काही असं सगळंच हाताबाहेर जातं असं नाही, पण ज्या दिशेने त्यांना जायचं होतं ते गेलं नाही. बरोबर. असे धोके आहेत. हो. मुख्य धोके हे आहेत. आणि तरुण कलाकारांमध्ये वाढणारी व्यसनाधीनता हा धोका तुम्हाला कसा वाटतो? त्याची कारणं ही एक प्रकारे कलेच्या शिक्षणातच आहेत. हं. स्वास्थ्यकारक दृष्टिकोन नसल्यामुळे प्रतिभेच्या गोष्टी आपण कशा समजून घ्याव्यात, हं. आणि प्रतिभा म्हणजे अशी काहीतरी आकाशातनं पडणारी अशी गोष्ट नाही, ती आपल्यातच तयार होणारी आहे. हो. प्रत्येक कलाकारामध्ये ती असतेच. हं. हा कॉन्फिडन्स पहिल्यांदा कलाकाराला द्यायला पाहिजे. हं. पण तुझ्या प्रतिभेची वाट काय आहे, हो. तर ती अशी अशी आहे असं सांगायला पाहिजे. सब घोडे 12% असं तुम्ही कलावंताचं नाही म्हणू नाही शकत. म्हणू शकत. बरं, ह्याच्यामध्ये हे सगळं लिहिताना मी एका बाजूने पुरुष कलावंत आणि स्त्री कलावंत दोघांनाही लागू पडू शकेल असं लिहिलं आहे. हं. कमी जास्त त्यांच्या लाईफस्टाईलप्रमाणे किंवा लाईफ लाईनप्रमाणे वर्ष 2-4 वर्ष कमी जास्त होऊ शकतात. हो. असं काही नाही. असा विषय आहे. आता कला आपण म्हणतो की कला म्हणजे एक साधना आहे किंवा तपश्चर्या आहे. तर हे जे विधान आहे याला हे कला आयुर्वेद हे त्याच्याशी कसं सुसंगत आहे? कला ही साधना आहे, हे एक सुभाषितासारखं वाक्य आहे. हं. परंतु ज्या अर्थाने मी आपल्या प्रकृतीतली द्रव्य प्रक्रिया म्हटलं आहे, हं. त्या अर्थाने जागरूकपणे अभ्यास जर झाला हं. तर मग त्याचं रूपांतर साधनेमध्ये होऊ शकेल अच्छा. असं वाटतं. वास्तविक आपण साधना म्हणजे एक नेमाने तीच गोष्ट रोज करत राहणे हा त्यातला एक पार्ट आहे. तसं करत असताना अनुभव कसे कसे येतात त्याची लक्षणं आहेत हं. कोणत्याही ह्याच्यामध्ये. तशी लक्षणं मिळतात का नाही, त्याच्याबरोबरच अनुभूती नावाचा एक प्रांत असतो की जो तुम्हाला वाटतं पण तुम्ही दुसऱ्याला सांगू शकत नाही. हो. अशा गोष्टी कशा कशा जमा होतात. हं. आणि ह्या सगळ्याबरोबर आपला जो कलेतला आविष्कार आहे, हं. ज्याच्यासाठी आपण ह्या कलेमध्ये शिरलो ते तसं चाललंय का नाही हे पण पाहायला पाहिजे. हो. असं मिळून ती साधना आहे. त्यामुळे ह्या पुस्तकातला जो एक महत्त्वाचा विषय आहे की आपली स्वभाव प्रकृती हं. आणि कला प्रकृती हं. या दोन्ही समजून घेणं आवश्यक आहे. अच्छा. त्याच्यासाठी आपला जो प्रसिद्ध रससिद्धांत आहे हं. त्याचा काही पार्टचं मी इथे वेगळं इंटरप्रिटेशन केलं आहे. बरं. कलेमध्ये नवरस निर्मिती वगैरे ती कोणी मानतात मानत नाहीत, जरी मानली नाही तरी माझं म्हणणं असं आहे की कुठल्या तरी दिशेला त्यांची वाटचाल चालू असते हो. की असा अनुभव यावा. ती जी दिशा म्हणजे ते जे काय साध्य आहे हं. त्याचंच नाव रस. हो. म्हणून मग मी 3 प्रमुख रससिद्धी, कोणी कलावंत असो, पण ह्या 3 कडेच त्याची चालू असते. हं. त्याच्यापैकी एक शृंगार, एक अद्भुत आणि एक शांत. अच्छा. आणि बाकीचे जे 6 रस आहेत हं. ते एकेकाला 2-2 हं. अशी त्याची मांडणी केलेली आहे. म्हणजे मुख्य रस 3 आणि आणि त्याचे उपरस तुम्ही 6 हां. देता. अच्छा. आणि ते जे उपरस आहेत त्यातले 2-2 एकेकाला आहेत. अच्छा. असे असे 6. हं. मग ते कसे आहेत की मुख्य शृंगार असेल, हं. तो जर कमी पडला तर त्याचं रूपांतर कारुण्यामध्ये होतं. हो. तो जर जास्त झाला तर त्याचं रूपांतर बीभत्समध्ये होतं. अच्छा. ही ही जी घटना आहे ही प्राकृतिक घटना आहे हं. एक प्रकारे. प्रत्यक्ष कला निर्मितीच्या घटनेशी संबंधित आहे. आणि तसं दुसऱ्या रसाचं? अद्भुताचं आहे असं की तो जर जास्त झाला तर हास्याकडे जातं. हं. असंच शांत रसाचं आहे. शांत रस हा जास्ती झाला तर तो वीर रसाकडे जाईल. हं. या घटना समजल्यानंतर प्रतिभेसाठी जे मी मानलं होतं हं. की प्रतिभा ही उलट क्रमाने धातूंवर काम करते, हं. असा मी तो थिसिस मांडला. प्रतिभा 9वा धातू मानल्यानंतर तुम्हाला त्याचं तो निर्मित कसं होतं, त्याचं स्वरूप काय, तो कार्य कसं करतो, त्या कार्यातून लक्षणं कशी मिळतात आणि मग तुम्हाला जिथे व्याधीकडे जायचं आहे हं. तिथपर्यंत त्याचं कार्य तुम्हाला मिळतं का नाही, हं. स्वास्थ्यकारक अस्वास्थ्यकारक असा तो विषय रिझनेबली मांडला आहे. हं. म्हणून मी इथे स्वभाव प्रकृती म्हणजे आपली नेहमीची हां. आणि कला प्रकृती असं मांडलं. कला प्रकृती म्हणताना स्थायी रसप्रकृती ही महत्वाची. अच्छा. म्हणजे माझी समजा स्वभाव प्रकृती पित्त प्रकृती आहे, पण माझी कला प्रकृती ही अद्भुत असेलच असं नाही.
बरोबर. म्हणजे वात शृंगार, पित्त अद्भुत आणि कफ. कफ शांत, ही सकृतदर्शनी जोडी आहे. हं, हं. सकृतदर्शनी पहिल्यांदा लक्षात यायला. अच्छा. पण माझी पित्त प्रकृती म्हणजे त्याला अद्भुतच जमेल असं नाही. हं, हं. संगीताच्या बाबतीत माझी प्रकृती ही अद्भुत शांत शृंगार अशा प्राधान्यक्रमाने आहे. अच्छा. म्हणजे आहे सगळंच, पण हं. तरी त्याच्यापैकी काही प्रधान, काही गौण, काही गौणतम हो. आणि पुन्हा उरलेले जे 2 आहेत त्याच्यापैकी काही, असं ती सगळी मिळून रससिद्धी असते. ती काही अशी एकमार्गी नसते. पण मग ही जी कला प्रकृती तुम्ही म्हटलीत, हो. ही त्या कलाकाराच्या सादरीकरणावरून आपल्याला ओळखता येते का? सादरीकरणावर ओळखता येते, तसा मी तो पहिला अध्याय लिहिला आहे. अच्छा. असे आम्हाला काही उदाहरणं सांगा ना? ती जी लक्षणं आहेत त्याच्यामध्ये भरतनाट्यशास्त्रामधून मला ते शब्द मिळाले. हं. म्हणजे उदाहरणार्थ एखादा मनुष्य स्वभाव प्रकृतीमध्ये खूप वेगात काम करतो. हो. पण कला प्रकृतीमध्ये तो जे काय नाही ते दाखवायला जातो. हं. ही त्याची कला प्रकृती झाली. हं. हे त्याच्या कलेमधलं झालं. अच्छा. अशा अर्थाने. काही लोक ही अभ्यासामध्ये स्टुडियस असतात. हं. पण कलेमध्ये जे ऑलरेडी प्रसिद्ध आहे त्यातलंच ते पुन्हा सांगतात. हां. हे हे जे टर्म्स आहेत कला सादर होताना, हं. असे त्याच्यामध्ये ते मला गमतीशीर सापडले. हो. म्हणजे उदाहरणार्थ आता आता हा क्रम कसा ठेवावा असं काही माझ्या मनात आहे. म्हणून मी पहिल्यांदा कलेच्या बाजूने पहिली नाट्य लक्षणं हं. कला सादर होताना आणि ती ज्यातनं आली हं. ती स्वभाव लक्षणं अशी ती मी प्रमाण म्हणून मानली. हं. आता उदाहरणार्थ की हे हे नाट्य लक्षण आहे बरं का. हं. आणि तुम्हाला असं तुम्ही जर बारकाईने कुठल्याही कलावंताचं कला आविष्कार जर तुम्ही पाहिला, संगीत हे समोरच सादर होत असतं, त्यामुळे ते लगेच दिसू शकतं. चित्रकाराच्या रंगसंगतीवरनं समजतं. अच्छा. शिल्पकारांनी जे मीडियम निवडलेलं आहे ते आणि त्याच्यावरचे आकृतिबंध याच्यात समजतं. हं. नाटकामध्ये एकच भूमिका 5 वेगळे वेगळे नट करतात. ते प्रत्येकामध्ये फरक असतो. बरोबर. साहित्यामध्ये एकच विषय 10 साहित्यिक लिहितात, पण फरक असतो. हा का? त्याचं हे कारण आहे की ही जी त्यांची कला प्रकृती म्हणून आहे, त्याच्यामध्ये त्याचं मूळ आहे. तर आता एक सत्वगुण हा शांत स्थायीचा, हे कलाविष्काराचं. आख्यान, हं. आशी हं. आणि क्षमा हं. हा शांत स्थायीचा. तुमचं सगळं भक्तिसंगीत ह्याच्यामध्ये बसतं. हो. बरोबर? पण आख्यान म्हणजे काय? तर कुणी विचारली असताना किंवा नसताना पण गोष्ट सांगणं. गोष्ट. बरोबर? बरोबर. आशी म्हणजे अपेक्षा असताना किंवा नसताना पण शुभचिंतन आणि क्षमा दुसऱ्याच्या चुकीबद्दल राग न मानणे, क्रोधाविष्ट न होणे. आता दिसायला हे एखाद्याच्या प्रकृतीचं दिसेल, पण ह्यातलीच जर तुम्ही शांत प्रकृतीचं जर म्हटलं तर निर्वेद, हं. धृती आणि विबोध हा स्वभाव प्रकृतीतला सत्वगुण आहे. अच्छा. निर्वेद म्हणजे उदासीनता, हं. उदासीनता म्हणजे बॅलन्स, धृती म्हणजे समाधान हं. आणि विबोध म्हणजे पूर्वस्मृती ऑब्लिक तंद्री असं टाकलंय मी हां. मुद्दाम, की ते एकमेकाशी वेगळ्या तऱ्हेने कनेक्टेड आहेत. हे जे आहे ह्याची ही नाट्य लक्षण आहेत. हं. काय आली तर कोणी विचारली असताना नसताना गोष्ट सांगणं, त्याच्यातच शुभेच्छा देणं, शुभचिंतनं आणि दुसऱ्याच्या चुकीबद्दल राग न मानणं. हं. आता ही पॅरल दिसतात. स्वभाव प्रकृती म्हणजे एखाद्याची वात प्रकृती असेल स्वभावतः. हं. आता कसं, आता उलटीकडनं तुम्हाला सांगतो. चिंता, स्मृती हं. आणि विषाद हं. हा तमोगुण, हा शृंगार स्थायीचा स्वभाव प्रकृतीतला. चिंता म्हणजे प्रत्यक्ष व्यवहारापेक्षा कल्पनीय पातळीवर कशाचे तरी चिंतन करत राहणे, वृथा चिंतन करत राहणे. स्मृती म्हणजे आठवण, प्रबल, दुर्बल, व्यापक, संकुचित, हं. तो सगळा आठवणीचा आवाका. विषाद काहीतरी महत्त्वाचं, उपयोगी, विनिमेय असे गमावले आहे असा भाव, हो. हा स्वभाव झाला. आता ह्याच्यामध्येच ह्याची नाट्य लक्षणं शृंगारस्थायीची म्हणजे तमोगुणाने निरुक्त, कल्पनेने व्युत्पत्ती सांगणे, अच्छा. सिद्ध
म्हणजे पूर्वीचीच पुन्हा सांगणं आणि ओढून ताणून सांगणं हे बरं. आता कदाचित काही समजा आता वाटलं कोणाला उपयोगी आहे आणि हा अभ्यास पुढे गेला, तर ह्याच्याऐवजी दुसरे शब्द येऊ शकतील. आणखीन अभ्यासाने ॲडिशन होईल, काय ते वजाबाकी होईल, काहीतरी होईल. हो. पण स्वभाव प्रकृती आणि कला प्रकृती ह्याचं रिलेशन हे अबाधित राहील हो. या अभ्यासामध्ये. मूळ स्वभाव काय आहे आणि तो नाट्यमय, म्हणजे कुठल्याही कलेमध्ये तो नाट्यमय होताना त्याची लक्षणं कशी दिसतात. हम्म. एका बाजूने हे हल्ली होमिओपॅथीच्या समांतर आहे अच्छा. एक प्रकारे. त्याच्यामध्ये अशीच नुसतीच लक्षणं असतात ती, हो. त्याला काय बाकीचं जोडलेलं नसतं. मग तो विचार करतो ज्या अर्थी ही व्यक्ती असं बोलते त्या अर्थी अमुक तऱ्हेची औषधं द्यावी. हम्म. हे जे आहे ह्याच्यानंतर मग मी पुढच्या अध्यायामध्ये, हा पहिला अध्याय होता, हम्म. ह्याच्यानंतर मग पुढच्या अध्यायामध्ये प्रत्यक्ष कला प्रसंगी काय काय घडत चाललंय हम्म. असा तो विषय आहे. म्हणून त्याला पहिलं सूत्र मी असं म्हटलंय, प्रतिभेच्या स्वयंज्योतीने प्रकाशित झालेला कलामार्ग चालून जाण्यासाठी आवश्यक असणारी दृष्टी ही काल आणि क्रिया यांनी प्राप्त होते. वा. म्हणजे ह्या मार्गाचे हे दोन नेत्र आहेत असं हम्म. मानते. काल आणि क्रिया हे स्वभाव आणि कलात्मक नाट्य दोन्हीला ॲप्लिकेबल. हो. आणि मग पुढे मी ते कालाश्रयी क्रिया आणि क्रियाश्रयी कालनिर्मिती असं म्हटलंय. आपण स्वभावात असतो ते आपण त्या कालाच्या संकल्पनेत असतो, पण कलेमध्ये कालाची नवनिर्मिती होते. हो. कालाची डिव्हिजन होत नाही, हम्म. नवनिर्मिती होते. असा तो विषय स्वभाव प्रकृती आणि कला प्रकृती, हो. म्हणून तो स्थायी रस प्रकृती असं त्याला मांडलं. आता तुम्ही म्हटलं की चित्रकला किंवा शिल्पकला यातल्या कलेच्या जे सादरीकरण आहे हा, त्याच्यावरून आपण ओळखू शकतो की हो. याची कला प्रकृती कुठली. हो. तर ते चित्रकलेत कसं ओळखणार आपण? रंगसंगती. अच्छा. रंगसंगती म्हणजे चित्रकलेचा जो सगळा व्याप आहे तो बिंदू, हम्म. रेषा आणि रंग अच्छा. आणि कोणत्या डायमेन्शनमध्ये तो प्लेस केलेला आहे हम्म. अशी संगती आहे. बिंदूशिवाय रेषा नाही आणि रेषेशिवाय रंगच नाही, हो. अशा अर्थाने पण वेगळ्या कला प्रकृतीचे चित्रकार वेगवेगळी चित्र काढतील असं आहे ना. म्हणजे आता एकाच काय म्हणू आपण त्याला, चित्रकलेचा एक तुम्ही जर त्याचा आवाका, हम्म. तर मग शृंगार अद्भुत शांत हे कसं ठरवायचं. हम्म. उदाहरण म्हणून सांगतो, मिनिएचर पेंटिंग हम्म. हे ह्या अर्थाने हम्म. शृंगार स्थायी रस प्रकृती आहे. अच्छा. निसर्ग किंवा प्रसंग हम्म. हे अद्भुत स्थायी आहे. हो. आणि ज्याला आपण तुम्ही पोर्ट्रेट्स हम्म. किंवा मोठ्या डायमेन्शनचे, म्हणजे त्यातला विषय कमी असेल पण डायमेन्शन्स खूप मोठी असतात, हम्म. हे सगळं शांत स्थायी प्रकृतीमध्ये जातं. अच्छा. म्हणजे एखाद्याला एवढंच निसर्ग चित्र काढायची हम्म. हौस असते, म्हणजे तो मिनिएचरकडे गेला. हो. बरोबर. म्हणजे फॉर्म त्याचा तो त्याने हा तो फॉर्म, आणि मग त्यात रंगसंगती. बरोबर. कलाकार जन्माला कसा यावा हे काय आपण सांगू शकत नाही, पण जेव्हा तो कलावंत म्हणून होईल हम्म. तेव्हा जी त्याची कला घटना आहे, कला प्रसंग आहे, त्याच्यात त्याची प्रकृती कशी दिसते, हो. आणि मग त्यानुसार त्याच्या स्वास्थ्य आणि अस्वास्थ्य कल्पना जर सांगता आल्या तर ते त्याला उपयोगी होतील. खूपच इंटरेस्टिंग आहे. आता शिल्पकलेबद्दलही सांगा मग आम्हाला. शिल्पकलेमध्ये मला असं जाणवतं की दगड हम्म. हे शांत रस प्रकृतीचं उदाहरण आहे. अच्छा. लाकूड हम्म. हे अद्भुत रस प्रकृतीचं उदाहरण आहे. बरं. आणि माती हे शृंगार रसप्रधान आहे. अच्छा. त्याचाही फॉर्म तुम्हाला, म्हणजे प्रचंड मूर्ती करण्याची हौस असणं, हम्म. मग त्या मूर्तीमध्ये आपोआप बारकावे कमी असतात, हो. त्यामुळे ते शांत रसप्रधानतेकडे जातं. हम्म. त्या मानाने मीडियम स्पेस येते, हम्म. त्या मानाने छोटी स्पेस येते. संगीतामध्ये हम्म. ध्रुपद हे शांत रसप्रधान आहे, हो. ख्याल हा अद्भुत रसप्रधान आहे, आणि ठुमरी हे शृंगार रसप्रधान आहे. आता ते माझ्या गाण्यात मला माहिती असल्यामुळे ते लगेच सापडलं. बरोबर. ठुमरी गाताना गायक ठुमरीचेच असतील हम्म. तरी 3 प्रकार होऊ शकतात. अच्छा. म्हणजे सिद्धेश्वरी देवी या शांत रस प्रकृतीच्या आहेत, बरं. गिरिजा देवी या अद्भुत रसप्रधान प्रकृतीच्या आहेत, हम्म. आणि रोशनारा बेगम ही शृंगार रसप्रधान आहे अरे वा. प्रकृती. हो. तसं चित्रकलेमध्ये आपले दीनानाथ दलाल हम्म.
हे मी स्थायी रसप्रकृती, शृंगारिक म्हणून म्हणत नाही, स्थायी रसप्रकृती. हम्म. दीनानाथ दलाल हे शृंगार स्थायी प्रकृतीचे आहेत. रवी परांजपे हे अद्भुत प्रकृतीचे आहेत. शिल्पकलेमध्ये जे मोठे शिल्पकार सदाशिव साठे कल्याणचे, शांत रसप्रधान. ह्या लोकांच्या स्वभाव प्रकृती वेगळ्या आहेत. बरं. म्हणजे रवी परांजपेंची स्वभाव प्रकृती ही अद्भुत रसप्रधान नाही आहे, हो. त्या अर्थाची नाही आहे. हम्म. तसे फरक पडतात. आणि म्हणजे गायकांमध्ये गायकांमध्ये तुम्ही हे म्हणू शकता भीमसेन जोशी हे शांत रसप्रधान आहेत. अच्छा. कुमार गंधर्व अद्भुत आहेत. हो. आणि जसराज हे शृंगार स्थायी रसप्रकृतीचे आहेत. हम्म. ही जी युनिट्स मिळतात ना, म्हणजे त्याचा आवाका असण्याची जी ख्याल, आता हे ख्यालाचे लोक झाले, तर हम्म. मगाशी ठुमरीचे सांगितले. हो. आणि याचे पण सांगा, वादक, इन्स्ट्रुमेंटलिस्ट. इन्स्ट्रुमेंटलिस्टमध्ये अन्नपूर्णा देवी ह्या शांत रसप्रधान आहेत. रविशंकर हे अद्भुत आहेत. हो. आणि निखिल बॅनर्जी हे शृंगार स्थायी रसप्रधान आहे. अच्छा. आणि ते जाणवतं आपल्याला. ही जाणीव त्या कलावंताला होऊन त्यांनी जागरूकपणे ह्या सगळ्याचा अभ्यास हो. करणं महत्त्वाचं. खरंय. ही आपली अशी प्रकृती आहे, त्यामुळे आपल्याला अमुक तऱ्हेचे नियम सांभाळणं गरजेचं आहे. म्हणजे याच्यामध्ये जो ऋतुचर्या आणि आयुर्मान विभाग जे मी दिले आहेत, त्याच्यामध्ये आपण आता नेहमी म्हणतो की वसंत ऋतूत झाडाला नवी पालवी येते, म्हणजे ते सृष्टीचा नवीन क्रम सुरू होतो. पण सगळ्याच कलावंतांना वसंत ऋतूमध्ये नवीन सुचेल असं नाही आहे. या प्रत्येक प्रकृतीप्रमाणे वर्षाच्या कुठल्या तरी काळात त्याला नवीन सुचेल. बरोबर. मग ते सुचलेलं आहे ते ग्रहण करायचं, त्याचं पचन करायचं, ते डायजेस्ट करायचं आणि आविष्कार करायचा. हा सगळा कालावधी त्या ऋतूंप्रमाणे जाऊ शकतो. हो. तो वेगळा वेगळा होऊ शकतो. म्हणजे मला स्वतःला संगीत आणि चित्रकलेमध्ये असं आढळलं आहे की साधारण वसंत ऋतूच्या वेळेला मला चित्रकलेतलं सुचतं, पण पावसाळ्याच्या शेवटी मला संगीतामध्ये जास्ती नवीन सुचतं. अच्छा. असं असू शकतं. आता ही स्वतःविषयीची जी जाणीव आहे, ही सगळी व्यवस्थित समजून घेऊन मुख्य विषय कुठे येतो की प्रतिभेची निर्मिती झाल्यानंतर त्याला मी वास्तव आणि प्रतिवास्तव, आता ही स्वाभाविक प्रकृती आणि कला प्रकृती ही एक वास्तव आणि दुसरी प्रतिवास्तव. ती वास्तव असते पण ती उलट क्रमाने असते असं मानलंय. तर प्रतिभेची निर्मिती झाल्यानंतर साध्या भाषेमध्ये प्रतिभेचं जर नीट डायजेशन झालं नाही तर जे इनडायजेशन होतं त्याच्यामुळे कलावंतांचे स्वभाव बिघडलेले दिसतात. हो. हे स्ट्रेट आहे. पण म्हणजे कलावंतांच्या शारीरिक आणि मानसिक या दोन्ही प्रकारच्या आरोग्याचा तुम्ही विचार केलेला आहे. हो, त्याचं कारण असं आहे की जरी विचारवंतांमध्ये कला हा मानसिक अनुभव मानला असला तरी कलेच्या अनुभवामध्ये तुमचं शरीर, म्हणजे आपलं शरीर हे पूर्ण गुंतलेलं असतंच. हो. गुंतलेलं असतंच. आणि ते असं गुंतलेलं असतं की ते तुमच्या रूढ आयुष्याशी संबंधित नाही आहे. मग काय वेगळं घडत असेल असा तो मूळ प्रश्न. की जो गायला बसला मग द्रव्य प्रक्रिया तर घडणारच आहे, मग कुठली घडत असेल. आत्ता जेव्हा प्रभाकर पाध्यांनी सौंदर्यानुभव नावाचं पुस्तक लिहिलं समीक्षेवर, त्याच्यात त्यांनी ते पाश्चात्यांचे प्रयोग दिलेले आहेत की ते निडल कुठे ते मेंदूला लावा, अमुक लावा असं वगैरे. पाध्यांशी माझी चर्चा व्हायची, ओळख चांगली झाली होती. मी त्यांना म्हणलं, अहो भीमसेन जोशींना दरवेळेला प्रयोगशाळेत नेणं शक्य आहे का? मला म्हणले, तुम्ही म्हणता ते खरं आहे, पण हा एक विचारांचा रस्ता आहे. म्हटलं हरकत नाही, पण मी व्यावहारिक विचार करतो. मग लक्षण पद्धतीने सांगण्याशिवाय दुसरा उपाय नाही आहे. अच्छा. तुम्ही लॅबोरेटरी टेस्ट जरी करायची ठरवली तरी तुम्ही दर 2 महिन्यांनी प्रत्येक वेळेला अशी किती वर्ष चालवणार तुम्ही? बरं, अशा रीतीची काही समजून घेण्याची वेळ जेव्हा समजा कलावंतावर आली की बा आपली प्रकृती कशी आहे, काय त्यावेळी त्याचं वय काय असेल, त्याची शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता कशी असेल, काही आजारपणं होऊन गेलेली असतील, काही येणाऱ्या आजारपणाची लक्षणं दिसत असतील, मग त्यावेळेला जबाबदारी ही दोघांची आहे. म्हणजे 2 वर्षापूर्वी माझी एक मुलाखत जेव्हा घेतली एका अंकासाठी, त्याने असंच विचारलं होतं की पण मग हे सगळं गुंतागुंतीचं असं समजून कसं घ्यायचं? म्हटलं, अहो तुम्ही स्वतः वैद्यकीची प्रॅक्टिस करता, आलेल्या पेशंटला जे काही झालंय ते कळायला तुम्हाला पण तसंच व्हावं लागतं का? तसं नाही आहे. बरोबर. मग डायग्नोसिस म्हणायचं कशाला? तर ती जी एक शब्दाशिवाय न सांगता कळण्याची एक ॲबिलिटी आपल्यामध्ये असते, ती सगळेच वाढवतात असं नाही, पण त्यांना तीच ॲबिलिटी उपयोगाला आणायला लागते. आणि मग ते विचार करतातच ना
की मग तुम्ही 15 दिवसापूर्वी काय खाल्लंय, 2 महिन्यापूर्वी ताप आला होता का, हो. नंतर मग सध्या बोलताना कधी अडकाळायला होतं का, असं ते सगळं विचारूनच घेत असतात. हं. उलट याच्यामध्ये असं आहे की एकदा लक्षणानुसार ठरलं, कलावंतांनी समजून घेतलं, तो कलावंत ज्या कुणा डॉक्टरचा सल्ला घेत असेल, तो जर अशा विषयांमध्ये इंटरेस्टेड असेल, हं. तर दोघांच्या संवादाने हे सगळं घडणं शक्य आहे. हो. पण एखादा कलाकार आहे किंवा कलेचा अभ्यासक आहे, तर त्याला स्वतःला हे जाणून घेता येईल का, की त्याची कला प्रकृती कुठली आणि कसं त्याने ओळखावं? त्याला त्या तऱ्हेचं वाङ्मय वाचायची सवय लागते. अच्छा. कारण आता हे जे मी लक्षणं आता तुम्हाला सांगितली, हो. ह्या लक्षणांवरनं शेवटी व्याधिस्थानपर्यंत हा यातला विचार गेलेला आहे. हं. आणि 5वं, 6वं आणि 8वं जे प्रकरण आहे, हं. त्याच्यामध्ये हा सगळा भाग मी मांडलेला आहे, अच्छा. की प्रतिभेच्या निर्मितीमुळे नेमके कशावर परिणाम होतात हं. आणि त्याच्यामध्ये काय घडलं तर स्वास्थ्यकारक होतं हां. आणि काय घडलं नाही तर अस्वास्थ्यकारक होतं. हं. तर विशेषतः आयुर्वेदीय पद्धतीमध्ये जसे हे सप्तधातू, त्रिदोष, तशी स्रोतस हं. आणि मर्मस्थान हं. ही आयुर्वेदामध्ये महत्त्वाची मानली. बरं. सुश्रुताचा ग्रंथ वाचताना मला असं लक्षात आलं की त्यांनी एक छोटा पण खूप महत्त्वाचा विषय दिला आहे, हं. की एका धातूची निर्मिती झाल्यानंतर हं. पुढील धातूची निर्मिती होत असताना मधला जो प्रदेश आहे हां. त्याला त्यांनी कला असं म्हटलंय. हो. आणि माझं म्हणणं असं आहे की स्रोतस, कला आणि मर्म ह्याच्यावर प्रतिभेचा पहिला आघात होतो. हं. तो एक प्रकारचा आघातच आहे हो. आणि त्यामुळे ती गडबड उडून जाते स्वभावाची. आणि मग ते म्हणतात ना कलावंत, मी इतकं करतोय तरी कोणी माझं गाणं ऐकत नाही, हं. वगैरे वगैरे, ती जी सगळ्या नंतरच्या कारण परंपरा आहेत. बरोबर. समाजाचं माझ्याकडे लक्ष नाही, हल्ली काय लोकांना काही नकोच आहे, नुसते पैसे पाहिजेत वगैरे वगैरे, हो. काय जे असेल. पण एका बाजूने हे सगळं प्रतिभेचं डायजेशन न झाल्याचं कारण आहे. हं. विमनस्क होतात, तिरसट होतात, काही लोक वेडे होतात. हो. आपल्याकडे कमी आहे प्रमाण. म्हणजे रवी परांजपेंना मी असं विचारलं होतं की वेडे, अर्धवट, तिरसट, तुरुंगात गेलेले असे प्रकार पाश्चात्यांकडे जास्त आहेत, हं. आपल्याकडे तसे मिळत नाहीत. हं. म्हणलं याचं कारण काय? म्हणलं मध्ये गेले काहीतरी. ते म्हणले नाही हो, काय तसं काय सांगता येत नाही. मी म्हणलं मला एक सुचतंय, हं. आपल्या सर्वसामान्य समाजामध्ये भक्तीचा एक मोठा संस्कार आहे जो इतर देशात नाही आहे. हं. आणि त्याच्यामुळे काय होतं की अडलं की प्रार्थना करायची, हो. हे कलेमध्येही करत असतील. आणि नंतर मी नौशादचं चरित्र वाचत असताना हं. दिलीप कुमारनी एका परदेशी सायकॉलॉजिस्टची अशीच आठवण दिली. बरं. त्यांनी त्याला विचारलं की आमच्या देशामध्ये अशी निघतात, तुमच्याकडे का निघत नाहीत? हो. असे काही काही गमतीशीर पडताळे मला मिळत गेले. हं. तर तो विषय असा आहे की ह्या स्रोतस, कला आणि मर्मस्थान ह्याच्यावर प्रतिभेचा आघात झाल्यानंतर तिथे एक प्रकारचे, जर ते अंगी लागलं हं. तर तुमच्या कलेमध्ये तुम्हाला पॉवर मिळते, हो. नाही लागलं तर मग वेगळ्या वेगळ्या संवेदनांची भ्रमक्षेत्र तयार होतात. हं. यातला एक बेस असा आहे की कलेचा आविष्कार घडताना संवेदनांचा अतिरिक्त योग होतो अच्छा. आणि त्यासाठी प्राणशक्तीचा अतिरिक्त विनियोग होतो. हं. याची जी गृहीत तत्व आहेत, बरोबर. आता इथे ते स्वास्थ्य आणि अस्वास्थ्य आपोआप तुमच्या लक्षात येईल. हो. आणि यावरूनच मला एक सुचलं, की आता जसा आजचा काळ हा जीवनशैलीशी संबंधित हो, आजारांचा आहे, हो, की खूप वेळ बसल्याने तुम्हाला असं झालं किंवा खूप वेळ एखादी क्रिया सतत आहे केली. ना. तर हे कलेबद्दल तुम्ही कसं याबद्दल सांगणार? म्हणजे एखादी कलेचा अभ्यास जास्त केल्याने काही आजार झाला किंवा कमी केल्याने आजार झाला किंवा चुकीच्या पद्धतीने रियाज केल्यामुळे काही व्याधी होऊ शकतात, असं तुम्हाला जाणवलंय का? विचारसरणीचा मुद्दा आहे. हं. अलीकडच्या ह्याच्यामध्ये डायग्नोसिसमध्ये हार्मोन्स, हं. त्यामुळे होणारी विचारसरणी आणि मग त्याचे प्रकृतीवर होणारे परिणाम, हं. असं एक सांगण्याची पद्धत आहे. साधारण तसाच भाग आहे. अच्छा. पण अतिरियाजाने बिघाड होणार. हं. कुठला होईल? तर तुमचं जे कला आविष्कार करण्याची जी क्षमता आहे, शारीरिक, मानसिक, त्याच्यावर आघात होऊ शकतो. हं. कमी केला तर हवं तेवढा आविष्कार होणार नाही. हं.
पण पण त्याचा मगाशी कलेवरच परिणाम होईल की त्याच्या स्वास्थ्यावर पण परिणाम होऊ शकतो? स्वास्थ्यावर बारीक बारीक परिणाम होऊ शकेल. कारण अच्छा. कसं आहे, की कलाविष्कार हा तुमच्या प्रकृतीशी जर एवढा निगडीत असेल, हं. तर त्याच्यामधल्या कमी जास्तचा परिणाम होणारच ना. हां. मी मगाशी जे तुम्हाला म्हटलं, की हॉबी करणाऱ्या कलावंतांनी जरी हे समजून घेतलं, हो. होतं काय मग कन्सेप्ट क्लिअर राहते. हं. माझे गुरुजी नेहमी शिकवताना हे सांगायचे, की पुढे जेव्हा तुम्ही शिकवाल, तेव्हा तुमच्याकडे आलेले प्रोफेशन करायला येणार आहेत का हॉबी म्हणून करणार आहेत तुम्हाला माहीत नाही. अच्छा. तर हॉबीमध्ये तुम्ही सरळ सांगा, की एवढ्या 100 गोष्टी प्रोफेशनसाठी करायला लागतात. आपण 25च करतो म्हणून आपलं गाणं एवढं. हं. पण कन्सेप्ट क्लिअर असण्यामध्ये एक औचित्य आहे ना हो. जगण्यातलं. म्हणजे समजा एखाद्याला शिल्पकलेचा अभ्यास करायचा. मग ते काय सगळं घरी शक्य नसेल आज. आता हे सगळे फ्लॅट सिस्टीम अमकं-तमकं. हं. म्हणजे आजच्या फ्लॅट सिस्टीममध्ये तंबोऱ्याची जोडी ठेवणं पण मुश्किल आहे. हो. मग आता ते शिल्पकलेचं सगळं कुठे आणणार? मग खरं. कुठेतरी तो कुणाची तरी जागा, स्टुडिओ, मग आठवड्यातनं केव्हा तरी जाणार वगैरे, वगैरे. पण त्याला जर हॉबी म्हणून करायचा असेल, तर पहिल्यांदा जर त्यांनी स्वतःची प्रकृती समजून घेतली, हं. की माझा स्वभाव असा आहे, पण माझी कला प्रकृती अशी-अशी आहे. तर तो कंटिन्युअस आठवड्यातनं एकदा 2 वर्ष, 5 वर्ष करत जाऊ शकतो. अच्छा. आणि कलेच्या प्रॅक्टिसचा एक ॲडव्हांटेज असा आहे, रोज 2 दिवसांनी एकदा, 3 दिवसांनी एकदा, 8 दिवसांनी एकदा, 15 दिवसांनी एकदा, कधी ना कधी ह्या नियमितपणाचा परिणाम होतोच. हं. आपण शेवटी म्हणजे कलेमध्ये जागरूकतेने आपण काय पाहतो, तर माझी समज किती वाढली आणि आपोआप हा विषय येतो, हो. की मग हे जे मी करतोय, हे माझ्या प्रकृतीला योग्य आहे का नाही? म्हणजे अगदी वरवरचं उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हणजे मी ऑइल पेंटिंगचा अभ्यास केला. हं. ऑइल पेंटिंगचा अभ्यास करत असताना ते लिन्सीड ऑइल आणि अमकं-तमकं माझ्या घशावरच परिणाम व्हायला लागला. हो. सोडून दिलं. अभ्यास केला कारण हं. शेवटी ते फिगरशी संबंधित असतो आणि तुम्ही रंगसंगती कशी देता? बरोबर. मग त्याचे काही शेड्स अमकं-तमकं. पण मला ते नाही योग्य. हं. तर वॉटर कलर मला करायचं तर मला तेवढा पेशन्स नव्हता. हं. कारण ते सगळं हा रंग वाळेपर्यंत थांबा, मग त्याच्यावर अमुक करा किंवा सगळं ओलं असताना भराभरा करा. हं. त्यामुळे मी आता आता काही गोष्टी मी ज्या पुन्हा करणार आहे, त्याच्यामध्ये मी ॲक्रिलिक कलर्स वापरणार अच्छा. आणि ते मला लक्षात आलं, की ते मला माझ्या आत्ताच्या ह्याच्याप्रमाणे वापरता येईल. हं. तर म्हणून प्रोफेशनच पाहिजे असं नाही, पण आपली कला प्रकृती कशी आहे, हं. हे जर समजून घेतलं, की जी दरवेळेला तुमच्या स्वभाव प्रकृतीला सुसंगत असेलच असं नाही, हो. असं नाही. आता हे जे तुमचं संशोधन आहे, कला आयुर्वेदाचं, तर याचं भविष्य तुम्ही कसं पाहता? की पुढे याच्यामध्ये काय अजून काम व्हायला हवं असं तुम्हाला वाटतं किंवा कुठल्या दिशेने हे जायला हवं? निरनिराळ्या कलांची जी शिक्षण पद्धती आहे, त्याच्यामध्ये हा विषयाची जाणीव जायला हवी. हं. आता हे मान्य कसं व्हायचं, तर मला म्हणजे मी काय त्याची फार चिंता करत नाही. कारण मुळामध्ये हे सगळं झालं, त्यावेळेला काही लोकांना मी लोकांशी बोलत असे. हं. काही लोकांना ते पाठवलं, त्यांच्याकडून ते आलं. म्हणजे आता भारतातले फार मोठे वैद्य आणि वैद्यकशास्त्रातले संशोधक, हं. अमरावतीचे श्रीकृष्णशास्त्री हिरलेकर, हं. हे परशुराम वैद्य खडीवाले, हो. त्यांचा मुलगा. नंतर आकुर्डीच्या कॉलेजमध्ये शारीरिक विज्ञान शिकवणारे प्रोफेसर देशपांडे. हं. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या आयुर्वेद विभागाचे प्रमुख डॉक्टर दिलीप गाडगीळ. हं. अशा लोकांनी की तुम्ही लिहिलंय हे रिझनेबल आहे. अच्छा. मला ते पाहिजे होतं. हो. म्हणजे ते भलत्या बाजूने ते श्रद्धा आणि अमकं-तमकं असं नाही. हं. तर जी सिस्टीम आहे लक्ष-लक्षण पद्धतीची, त्यानुसार व्याधिस्थान आता ह्याच्यामध्ये कमी काय आहे, तर ह्याच्यामध्ये औषधोपचार कमी आहे. हो. नॉर्मल माणसाला रोग आणि गोळी काय असो अरिष्ट काय असेल ते. मग त्याला इंटरेस्ट असतो. हं. त्याच्या आधी काय घडतं याचा इंटरेस्ट त्याला असेलच असं नाही. पण मला तो मांडून ठेवणं मला महत्त्वाचं वाटतं हं. आणि तो आता पुढे जसजसा काळ जातोय, तसतसा हा विषय महत्त्वाचा ठरतोय. कारण तुम्ही प्रोफेशन करा, न करा, पण जेव्हा आपण कला म्हणून काही करतो आहोत, हं. ते आपल्या प्रकृतीच्या दृष्टीने लक्ष देण्यासारखं किती महत्त्वाचं आहे, हो. हे समजायला पाहिजे. आता आजचा काळ जो आहे तो फास्ट फॉरवर्डचा काळ हो. आहे. रील्सचा काळ आहे. तर अशा या काळामध्ये जे तरुण कलावंत आहेत, जे अभ्यासक आहेत, विद्यार्थी आहेत,
यांच्यासाठी एक छोटंसं ओळख करून द्यायची कला आयुर्वेदची, तर ती कशी करून द्याल, की काय काय कुठल्या कुठल्या अध्यायामध्ये आपण घेतलंय? आता मगाशी वाचताना पहिल्या अध्यायाबद्दल सांगितलं मी, हं, की ती कलावंताकडून मिळणारी नाट्यलक्षणं आणि त्याची जी ओरिजिनल प्रकृती आहे त्याच्यात मिळणारी लक्षणं. हा पहिला अध्याय. दुसऱ्या अध्यायामध्ये हा संपूर्ण जो एकूण आपला काल आणि क्रिया हं, याच्या संबंधी कालाच्या आधारित घडणारी क्रिया आणि कलेच्या क्रियेमध्ये निर्माण होणारा काल हं, असा असा विषय आहे. मग ते ऋतुचर्या, त्याचं मान, मग कोणत्या ऋतूमध्ये कुठल्या प्रकृतीच्या कलावंतांनी काय काय करावं, हं, असा एक विषय दिलेला आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये अ, जीवसंस्कार हं. हा एक मोठा विषय आहे कलावंतांसाठी पाहायचा. हो. त्याच्यामध्ये जीवसंस्कार अशा अर्थाने मी इथे म्हणतोय, की मोठ्या माणसांना एखादं लहान मूल गाताना असं वाटतं, की आपल्या ज्या गाण्याच्या किंवा कलेच्या मोठेपणाच्या कल्पना आहेत, हं, त्याच्यापेक्षा हा मुलगा पुढचं काहीतरी सुचवतोय, हां. असं वाटतं. त्याची नेमकी कारणमीमांसा काय असू शकते, हं, असा एक विषय आहे. नंतर खरोखरी ज्यांना अभ्यास करायचा आहे, त्यांना म्हणजे आता उदाहरणार्थ आजच्या काळामध्ये वडील किंवा आई किंवा दोघंही कलावंत आहेत. मग पुढच्या पिढीसाठी त्यांनी स्वतःच्या प्रकृतीची काळजी कशी घ्यायची, हं. अशा काही विषयांचं सूचन याच्यामध्ये आहे. अच्छा. नंतर हे जे लहान मुलांचं आपल्याला वाटतं, की आता महागायक वगैरे हल्ली, तर ते उपजत बुद्धी आणि प्रतिभा हे वेगळे आहेत का? का एकच आहेत? हं, तर ह्याच्यामध्ये मी असं दाखवून दिलंय, की उपजत बुद्धी ही तुमच्या मॅच्युरिटी बरोबर वाढत असते किंवा कमी होत असते. त्या त्या वयामध्ये तसतसं तुम्हाला सुचतं, हं. ते काम झाल्यानंतर उपजत बुद्धी विराम पावते. अच्छा. काही तसं नसतं. पण प्रतिभा जागृत झाल्यानंतर ही उपजत बुद्धी ही प्रतिभेचं साधन बनते. हं. आता उपजत टॅलेंट काय? ऐकलेलं गाणं, ऐकलेलं वाजवणं, हां. पाहिलेलं चित्र काढणं, नाटकामध्ये अभिनय करणं उपजत आहे. हं. म्हणजे त्याला ते कळतंय की ते काय करायचं. प्रतिभेनंतर तुम्ही असं समजा की एकच भूमिका तो वेगळ्या वेगळ्या स्टाईलने करू शकेल. हं. करू शकेल. काही चित्रकार असे आहेत की एक उत्तम चित्र काढल्यानंतर त्यांना असं वाटतं की हे चित्र वेगळ्या प्रकारे काढून बघावं. हो. म्हणजे त्यांची चित्र काढण्याची जी उपजत बुद्धी आहे, हं. ती आता ह्या प्रतिभेचं साधन बनते आहे की दुसऱ्या मार्गावर जाता येईल का? बरोबर. असा तो विषय आहे आणि तो महत्त्वाचा आहे कलेमध्ये. चौथ्या अध्यायामध्ये प्रतिभा हा 9वा धातू आहे, हं. असं मी त्या आयुर्वेदाच्या कल्पनेप्रमाणे लिहिलं आहे. नंतर 5व्या अध्यायामध्ये विशेषतः जे कार्यविषय आहेत, त्याच्यामध्ये आपल्या प्रतिभेबद्दल काव्यशास्त्रामध्ये भावयित्री प्रतिभा आणि कार्ययित्री असं मानलेलं आहे. हं. आधुनिक विचारसरणीत नाही आहे. रसिकाला जी असते ती भावयित्री हो. आणि कलावंताला जी असते ती कार्ययित्री. अच्छा. कलावंतामध्येच ह्या दोन्ही प्रतिभेंचे कार्य चालू असतात. हं. त्याला ते निसर्गाचे आदान आणि विसर्ग हे काल तुम्ही लक्ष करू शकता, हं. असं म्हटलंय. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही कलेचं ग्रहण कराल, तो संपूर्ण प्रतिभेचा तो भावयित्री काल आहे. तुम्ही स्वतः सादर कराल तेव्हा तो कार्ययित्री काल आहे. हो. असा तो विषय आणला. मग 6व्या अध्यायामध्ये व्याधी विनिश्चय ज्याला म्हणतात, तो एका वेगळ्या ट्रॅकने मी तो लिहिला आहे. हं. 7व्या अध्यायामध्ये जाणीव आणि प्रतिभा आणि ह्या तिन्हीमुळे कला प्रकृती म्हणून ती त्याला आपण काय म्हणतो की प्राधान्य गौणत्व ही आपोआप कशी तयार होते, हो. असं म्हटलंय. की जाणीव आपली ही द्व्यर्थी असते सतत. आत बाहेर, वर खाली, इकडे तिकडे. त्यात मध्ये प्रतिभा आली की गडबड होते. हं. म्हणून त्या तिन्हीला मिळून शेवटी प्रतिभेमुळे कला प्रकृती कोणत्या प्राधान्यक्रमाला जाते, तो विषय हा 7व्या अध्यायामध्ये आणला. आणि 8व्या अध्यायामध्ये मग ह्या आत्तापर्यंत जे सगळं सांगितलंय, त्यानुसार धातू, दोष, स्रोतस, मर्म, कला त्या प्रत्येक प्रकृतीमध्ये त्याचे त्याचे प्रेफरन्शियल ती एकत्र येणं जे आहे, ते कसं आहे? मग त्याला शेवटी मी
सार प्रकृती हा आयुर्वेदिक शब्द आहे. हम्म. वात कला सार, मगाशी जे स्रोतस हो. कला मर्म सांगितलं ते. हो. पित्त स्रोतस सार आणि कफ मर्म सार, अच्छा. अशा त्या 3 प्रकृती शेवटी मिळालेल्या. हम्म. आणि मग त्याच्याबद्दल असे हे 8 अध्याय आहेत. खूप छान. आता हा इतका तसं म्हणावं तर गहन विषय आहे, हो किंवा आपल्या गाण्याच्या भाषेत म्हणायचं तर अनवट विषय झाला. हो तर याची इतकी सुंदर तोंडओळख आम्हाला तुमच्याकडून आज मिळाली. आज आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, नाहीतर हो. मला तुम्ही थांबूच नाही असं वाटतंय खरं तर. हो पण त्यामुळे आपण आज इथे विराम घेऊया. पुन्हा आपण एखाद्या नवीन एपिसोडमध्ये परत भेटूया आणि याच्यावर अधिक गहन चर्चा करायला आपल्याला वा आवडेल मला तुमच्याशी. वा, धन्यवाद. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि देशकालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.